हॅलो हॅलो हाय हाय चालू आहे. स्टार्ट करायचं होतं. ओके हॅलो अँड वेलकम बॅक टू एव्हरीवन. गुड मॉर्निंग. कंटिन्यू करूया लेक्चर आपण आज जिथं आपण पुढे लास्ट टाइम थांबलो होतो तिथून पुढे. ओके ठीक आहे. थोडासा एक ग्लॅन्स बघूया आपण लास्ट टाइम आपण काय डिस्कस केलं होतं किंवा काय नाही ते त्याच्या संदर्भात. ओके सो आपला तो काहीतरी की 6 नंबरचा जो चॅप्टर आहे त्या संदर्भात आपण इकडे डिस्कस करायला सुरुवात केली होती. ओके 6 नंबर जेनेटिक्स जेनेटिक्स आणि काहीतरी इकडं प्लांट स्प्रेडिंग. ओके जेनेटिक्स आणि काहीतरी की प्लांट स्प्रेडिंग याच्या संदर्भात डिस्कशन करायला आपण इकडे सुरुवात केली होती. मग याच्यामध्ये काहीतरी की बघितलं होतं इम्पॉर्टंट काहीतरी की हिस्टॉरिकल इनोव्हेशन. ठीक आहे. इम्पॉर्टंट काहीतरी की हिस्टॉरिकल इनोव्हेशन दोज आर दी असोसिएटेड विथ द जेनेटिक्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू सायन्स. सायन्समधला काहीतरी की इम्पॉर्टंट असा हा इथं काय म्हणू आपण त्याला शोध होता किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू इनोव्हेशन्स होते डिफरंट डिफरंट. सो इथे एका साईडला आपण इयर इथं सायंटिस्ट आणि त्यांचं काहीतरी की कॉन्ट्रीब्युशन किंवा त्यांनी काहीतरी लावलेले जे शोध होते या संदर्भात आपण इकडे डिस्कस करायला सुरुवात केलेली होती. सुरुवातीला इथं काहीतरी की 1665 आपण बघितलं होतं रॉबर्ट हुक यांनी काय केलं होतं पहिल्यांदा सेल. ओके सेल किंवा पेशी पेशी जे असते या संदर्भात काहीतरी की त्यांनी शोध लावला होता. ओके मग इथून पुढे आपण काहीतरी की सच इम्पॉर्टंट ज्या काहीतरी की तिकडं फॅक्च्युअल डेटाज होते ते आपण इकडे डिस्कस केलेले होते. ओके त्याच्यानंतर आपण इकडं आलो होतो इम्पॉर्टंट काहीतरी की ज्या तिकडं बेसिकली टर्म्स होत्या किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू इकडं ज्या हे होत्या काय असतील तिकडे बेसिकली इम्पॉर्टंट असे काहीतरी की शब्द होते. या शब्दांना काहीतरी की पहिल्यांदा कोणी इनोव्हेट केलं होतं किंवा काहीतरी की पहिल्यांदा त्यांचा जो उच्चार होता तो कोणी केला होता या संदर्भात हे थोडंसं काहीतरी की आपण जो फॅक्च्युअल असा डेटा होता तो काहीतरीकडे डिस्कस केला होता. मग ए क्रोमोझोम असेल आणि बी क्रोमोझोम असेल. LF रँडॉल्फ यांच्याद्वारे काहीतरी की 1928ला ही जी फ्रेज होती किंवा काहीतरी की जी टर्म होती ही पहिल्यांदा काहीतरी तिकडं उच्चारली गेली होती किंवा काहीतरी की कॉइन केली होती. बरोबर. हे थोडासा आपण असा डेटा जो होता तो इथं डिस्कस केलेला होता. सुरुवातीला काहीतरी की एक क्रोमोझोमपासून आपण काहीतरी की डिस्कस करायला सुरुवात केली होती. मायटोकँड्री असेल मायटोसिस असेल ओके आणि सो ऑन काहीतरी अशी इम्पॉर्टंट असणारे फॅक्च्युअल डेटा असेल. त्याच्यानंतर आपण आलो होतो इकडं जेनेटिक्सवरती. ओके जेनेटिक्सवरती आफ्टर दी कम्प्लिटेड दिस फॅक्च्युअल डेटा तो संपूर्ण आपण कुठे आलो होतो इकडं जेनेटिक्सवरती आलो होतो. जेनेटिक्स म्हणजे काय आहे काय नाही या संदर्भात थोडंसं आपण इथं डिस्कस केलं होतं. व्हॉट इज द जेनेटिक्स. ओके त्याच्यानंतर आफ्टर द डिस्कशन ऑफ द डेफिनेशन ऑफ जेनेटिक्स आपण इथं बघितलं होतं सेल ऑर्गेनेला. सेल ऑर्गेनेला म्हणजे काहीतरी की बेसिकली जे सेल असतो जो रॉबर्ट हुकने काहीतरी शोधून काढलेला होता किंवा त्याला आपण काय म्हणतो पेशी. या पेशीच्या काहीतरी की अंतर्गत असणारे महत्त्वपूर्ण जे भाग आहेत. ओके पेशीच्या काहीतरी की अंतर्गत असणारे जे महत्त्वपूर्ण भाग होते ते इथं आपण काहीतरी की एक एक करून डिस्कस केले होते की एक्झॅक्टली ते काय असतात कुठे असतात आणि पेशीमधलं काहीतरी की त्यांचा फंक्शन काय असतो किंवा काहीतरी की त्यांचं कार्य काय असतं पेशीमध्ये हे थोडंसं आपण इकडे डिस्कस केलं होतं. मग याच्यामध्ये न्यूक्लियस बघितलं होतं आपण प्लॅस्टिसाइड्स बघितलं होतं मायटोकँड्रिया बघितलं होतं. ओके त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रायबोझोम त्याच्यानंतर काहीतरी की लायझोसोम्स असतील. ठीक आहे हे देखील आपण तिकडे डिस्कस केले होते. नंतर आपण इकडे बघितलं होतं गॉल्गी कॉम्प्लेक्स बॉडी त्याच्यानंतर काहीतरी की सेंट्रॉल्स सेल वॉल आपण इकडे डिस्कस केले होते. सेल वॉलमध्ये आपण इकडे काहीतरी की इम्पॉर्टंट असा पॉईंट डिस्कस केला होता. इट इज असोसिएटेड ओनली द प्लांट्स
फक्त आणि फक्त काहीतरी की प्लांट्समध्येच आपल्याला हे पाहायला मिळतात. ॲनिमलमध्ये काहीतरी की जे बेसिकली सेल जे असते ते काहीतरी की नसते. सेंट्रॉलच्या संदर्भात काहीतरी की अगेन आपण तिकडे पाहिलं होतं, हे जे असतं ते फक्त काहीतरीकडे ॲनिमलच्या संदर्भातच आपल्याला पाहायला मिळतं. इट डज नॉट फाउंड इन टू द प्लांट्स. प्लांट्समध्ये आपल्याला हे पाहायला मिळत नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं होतं प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं स्पेरोझोम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इकडं क्रोमोझोम बघितलं होतं इन डिटेलमध्ये की एक्झॅक्टली हे क्रोमोझोम काय असतं. कारण का आता इथं आपण काहीतरी की प्लांट ब्रीडिंग आणि जेनेटिक्स बघतोय. सो ह्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण आपल्याला पार्ट काय बघायचा आहे, जर्मिनेशन असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू प्लांट ब्रीडिंग. कशाद्वारे काहीतरी की तिकडं पिकं जे असतात ते काहीतरी की एका पिकापासून दुसरे पिकं किंवा एकाच पिकाच्या काहीतरी इकडं डिफरंट किंवा वेगवेगळ्या काहीतरी की व्हरायटीज ओके आपण त्याला म्हणतो काहीतरी की व्रण बनवले जातात. त्याच्यामुळे हे थोडंसं काहीतरी की समजणं आवश्यक आहे. सो म्हणूनच इथं आपण डिस्कस केलं होतं क्रोमोझोम काय असतं काय नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आलो होतो इकडं सेल डिव्हिजनवरती. ओके त्याला आपण काय म्हणतो सूत्र विभाजन किंवा पेशी विभाजन. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो इकडं सूत्र विभाजन किंवा काहीतरी की पेशी विभाजन. राईट. याच्यामध्ये मग आपण पहिल्यांदा बघितलं होतं मायोटोसिस. ओके मायोटोसिस याच्या संदर्भात आपण साधारणतः इकडे डिस्कस केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मायोटिक काहीतरी की डिव्हिजन देखील काहीतरी की आपण इकडे बघितले होते. मग याच्यामध्ये आपण बघितलं होतं प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज आणि काहीतरी की इंटरफेज. ओके सो हे मायोटिकचेच काहीतरी इकडे बेसिकली असणारे इम्पॉर्टंट अशा काहीतरी की फेज आहेत 5. याही संदर्भात आपण इकडे काहीतरी डिस्कस करून ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर आपण आलो होतो इकडं मायोसिसवरती. ओके आता ते होतं तिकडं काहीतरी की मायटोसिस होतं. इथे हे होतं काहीतरी की मायटोसिस. आता इथे काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं मायोसिस. दिस इज अगेन डिराईव्ह फ्रॉम द ग्रीक वर्ड. ओके ग्रीक वर्डपासूनच काहीतरी ह्याचा बेसिकली उगम झाला गेलेला होता. मग याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं काय नाही तेही आपण काहीतरीकडे डिस्कस केलेलं होतं. एक्झॅक्टली काय असतं किंवा काय नाही ते मायोसिसमध्ये. ओके त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली आपण इथे येऊन थांबलो होतो द फर्स्ट मायोटिक डिव्हिजन. ओके फर्स्ट मायोटिक डिव्हिजन इथेपर्यंत काहीतरी आपण येऊन थांबलेलो होतो. सो आता इथून पुढं जे काहीतरी की बेसिकली जे पॉईंट्स आहेत किंवा काहीतरी की जे एक्स्ट्रा काहीतरी की आपला त्याचा डेटा आहे ना तो आपण थोडंसं इकडे डिस्कस करूया. ओके सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी इकडे मायोटिक. सो मायोटिकमध्ये इथं आपण बघितलं होतं की एक्झॅक्टली काय असतं किंवा काहीतरी की मायटोसिस. सो इथं काय होतं एका काहीतरी की बेसिकली सेलपासून ओके एका सेलपासून आपण इकडे बघितलं होतं 2 डॉटर्स असतात त्या काय होतात इकडं राईज होतात किंवा काहीतरी की बनतात. म्हणजे हा एक सेल आहे, हा एक सेल काहीतरी की विभाजित होईल आणि ह्या एक सेलपासून काहीतरी की बेसिकली अशा 2 डॉटर्स इथं काहीतरी की बनतात. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय होत असतं बेसिकली इथं हा जो काहीतरी की पॅरेंट असणारा काहीतरी सेल आहे याच्याकडून काहीतरी की जेनेटिकल काहीतरी की इन्फॉर्मेशन जे असते ती घेतली जाते आणि त्याचप्रकारे हे काहीतरी की जे 2 नवीन सेल बनलेले आहेत ना ते हुबेहूब किंवा काहीतरी की आयडेंटिकल काहीतरी तिकडे बनतात. यालाच काय म्हणलं आता बेसिकली मायटोसिस. ओके यालाच काय म्हणलं आता मायटोसिस. ठीक आहे. सो म्हणून इथं आपल्याला काहीतरी की फर्स्ट मायोटिक काहीतरी की डिव्हिजन एक्झॅक्टली ही जी डिव्हिजन असते ते काहीतरी की कोणत्या टप्प्यामध्ये किंवा काहीतरी कशा प्रकारे होत असते. आपण काहीतरी बघितलं होतं फेज ऑफ द मायटोसिस किंवा काहीतरी की मायोटिकचे काहीतरी की बेसिकली फेज कोणते असतात. सो पहिला फेज म्हणजे काहीतरी की प्रोफेज. सो हेच फेज आपल्याला इथं पाहायला मिळतात थोडेसे काहीतरी की डिटेलमध्ये. ठीक आहे. फेज 1. ओके फेज 1. आता या फेज 1मध्ये आपल्याला 4 इम्पॉर्टंट काहीतरी की बेसिकली जे स्टेप्स आहेत ओके 4 इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की स्टेप्स आहेत किंवा काहीतरी की टप्पे जे आहेत ना ते आपल्याला असे सेपरेट काहीतरी की पाहायला मिळतात. प्रोफेज 1मध्ये काहीतरी की पहिल्यांदा आपल्याला इथं पाहायला मिळतो लेप्टोनिन. ओके लेप्टोटीन. ओके लेप्टोटीन. सो लेप्टोटीन बेसिकली काय असतं. सो इट इज द क्रोमोझोम्स. ओके क्रोमोझोम्स स्टार्ट मोमेंट्स and look like thread due to the condensation. ओके ड्यू टू द कंडेन्सेशन. इथे बेसिकली काहीतरी की लेप्टोटीन म्हणजे काय होत असतं बेसिकली क्रोमोझोम जे असतात ओके न्यूक्लियसमध्ये काहीतरी की क्रोमोझोम असतात ते आपण बघितलेलं होतं आणि तिथेच अगेन काहीतरी की बेसिकली
ती जे काहीतरी की बेसिकली मेन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून न्यूक्लियस जो असतो तो काय करतो बेसिकली जे हे जे असतात पेशी जे काहीतरी की बेसिकली जो केंद्रक असतो ना तिथून काहीतरी बेसिकली सगळी जी पेशी असते तिथं काहीतरी की नियंत्रण जे असतं ते काहीतरी की केलं जात असतं. मग इथूनच सर्वात प्रथम काय होत असतं बेसिकली क्रोमोझोम असेल ना याची काहीतरी की जी मुवमेंट असते ती लेप्टोटीनमध्ये काहीतरी स्टार्ट होते. आणि सेकंड थिंग इथं क्रोमोझोमचा काहीतरी की जो स्ट्रक्चर असतो तो थ्रीड लाईकमध्ये काहीतरी की आपल्याला दिसायला लागतो. आणि हे कशामध्ये होतं तर काहीतरी की कंडन्सेशनमुळे ऊर्जा जी असते ती काहीतरी की मिळवलेली असते आणि त्या ऊर्जामुळे काहीतरी बेसिकली क्रोमोझोम असतो तो काहीतरी आपल्याला थ्रीड लाईक स्ट्रक्चर काहीतरी दिसायला लागतो. ओके, त्याच्यानंतर आहे जायगोटीन. ओके, सेकंड नंबरचे काहीतरी प्रोफेजमध्ये असणारे स्टेज आहे ते आहे जायगोटीन. ठीक आहे, जायगोटीन हे काय असतं बेसिकली पेरिंग हिमोग्लोबस. ओके, हिमोग्लोबस क्रोमोझोम टेक प्लेस. याच्यामध्ये काय होत असतं बेसिकली पेअर जे असतात पेअर कशाचे तर ते म्हणजे काय की बेसिकली क्रोमोझोमच्या हिमोग्लोबिनचे हे बेसिकली बनतात कशामध्ये जायगोटीनमध्ये. त्याच्यानंतर आहे पॅसेटिन. ओके, पॅसेटिन इथे काय होत असतं बेसिकली द लॉंगेस्ट सबफेस. ओके, लॉंगेस्ट सबफेस पेअर क्रोमोझोम बिकम कोलाइड. ओके, बिकम कोलाइड अँड द क्रॉसिंग ओव्हर टेक प्लेस बिटवीन द नॉन सिस्टर क्रोमोटाइड्स. ओके, नॉन सिस्टर क्रोमोटाइड्स. इथं आता काहीतरी की बेसिकली इथे जायगोटीनमध्ये काहीतरी की जी पेअरिंग झाली गेलेली असते ना ती जी पेअरिंग असते इथं काय होते बेसिकली कोलाइड होते किंवा काहीतरी की ब्रेक होते आणि नंतर क्रॉसटेक काहीतरी की पेअरिंग जे असते ना ते काहीतरी इकडे बनत असते कशामध्ये सायकोटीनमध्ये किंवा काहीतरी की पॅसेटीनमध्ये. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला पाहायला मिळते शेवटची स्टेज कशामध्ये तर काहीतरी प्रोफेज 1मध्ये ते आहे डिप्लोटीन. ओके, प्रोफेजमधली शेवटची स्टेज असते ती म्हणजे कोणती आहे तर ती डिप्लोटीन. आता इथं काय होत असतं क्रोमोझोम स्टार्ट टू अनकॉईल. ओके, स्टार्ट टू अनकॉईल अँड सेपरेटिंग each other. Okay, each other due to the loss of sympathetic force of attraction. Okay, sympathetic force of attraction. डिप्लोटीनमध्ये काय होतं की इथं जो कोलाइड झाला गेलेला बेसिकली काहीतरी जो क्रोमोझोम असेल तो नंतर काय होतं तिकडं पूर्णपणे काहीतरी की सेपरेट होतो. ओके, इथून काय होतं बेसिकली सेपरेट होत असतो. सो हे थ्रीड लाईक काहीतरी की स्ट्रक्चर असतं क्रोमोझोमचं जर आपण साधारणतः जर पकडलं. सो हे असे पेअर आपल्याला इथं पाहायला मिळतात. कधी ना कधीतरी तुम्ही इंटरवरती बघितलंच असेल मोबाईल वगैरेवरती असे पेअर्स असतात. तर इथं हे जे पेअर असतात ते काहीतरी की बेसिकली होतात. ओके, ब्रेकडाऊन होतात कशामध्ये इकडं पॅसेटीनमध्ये. त्याच्यानंतर हा जो काहीतरी की थ्रीड लाईक स्ट्रक्चर असतो तो पण इथं सेपरेट होऊन जातो. ओके, कशामध्ये डिप्लोटीनमध्ये. का तर काहीतरी की बेसिकली इथं बेसिकली काहीतरी की फोर्स असतो. ओके, इथं फोर्स असतो आणि त्याच्यामुळेच ॲडनाईन किंवा ॲडनिन गायनिन थायमिन आणि एक असतो तो म्हणजे काहीतरी की प्युरिटीन. ओके, हे बेसिकली काय असतात पेअर असतात कशाचे DNA. ओके, हे काय असतात बेसिकली पेअर्स असतात कशाचे तर ते म्हणजे काहीतरी की ज्या याचे DNAचे. आता इथे डिप्लोटीनमध्ये हे जे पेअर असतात ते काय होतात इकडं सेपरेट होतात कारण का बेसिकली काहीतरी की सिम्पॅथिक जो फोर्स असतो यांच्यामध्ये तो काय झाला गेलेला असतो लॉस झालेला असतो त्याच्यामुळे. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड नंबरची जी स्टेज असते तिला म्हटलं गेलेलं इथं सेकंड नंबरची स्टेज आहे त्याला म्हटलं गेलेलं मेटाफेज. हे काय असतं स्पिंडल फॉर्मेशन टेक प्लेस. ओके, स्पिंडल फॉर्मेशन टेक प्लेस अँड क्रोमोझोम मूव टुवर्ड द इक्वेटर थ्रू द सेंट्रोमियर. ओके, सेंट्रोमियर. इथं जे बेसिकली काहीतरी की सेपरेट झाली गेलेली काहीतरी की जे थ्रीड्स असतील ना त्याची जी स्पिंडल असेल ओके अशा प्रकारे ही पुन्हा काहीतरी की मेटाफेजमध्ये इथं बनायला लागते. पण इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काहीतरी की सेपरेट दोन डॉटरमध्ये काहीतरी की सेल ज्यावेळेला डिवाइड होतो त्याच्यानंतर दोन्ही काहीतरी की तिकडे डॉटर सेलमध्ये स्पिंडल फॉर्मेशन जे असतं ते काहीतरी की तिकडे स्टार्ट होते आणि क्रोमोझोम जो असतो तो काहीतरी की तिकडे सेंटरकडे तो काहीतरी की म्हणून आपण इक्वेटरकडे काहीतरी तिकडे जात असतो. कशामुळे बेसिकली काहीतरी की सेंट्रोमियरमुळे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे थर्ड फेज त्याला म्हटलं गेलेलं आहे अनाफेज 1. ओके, अनाफेज 1. इथं काय असतं थ्रीड सेपरेट इंटू 2 डाईज किंवा काहीतरी की डेज.
तसं इथं आपण मग इथं बघितलं होतं स्पिंडल जी असते ती काहीतरी की बनायला लागते, मात्र मात्र ही काहीतरी की अशी 2 पेअरमध्ये, एक साईडला इकडं आणि एक साईडला काहीतरी इकडं, अशा प्रकारे काहीतरी झालेली असते. सेपरेट काहीतरी इकडं आपण म्हणू त्याला प्लेसमध्ये किंवा काहीतरी सेपरेट ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रोमोटाइड्स assume the shape of V. Okay, and the process of the separation of chromatide called disjunctions. Okay, किंवा काहीतरी की disjunctions. इथे सेपरेट झालेले काहीतरी की बेसिकली जे हे असतील स्पिंडल्स असतील त्याच्यामध्ये पुन्हा काहीतरी की क्रोमोटाइड जे असतात ते काहीतरी तिकडं सेपरेट होऊन पुन्हा काहीतरी की फॉर्म होतात सेपरेट काहीतरी की पार्टमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फायनल आहे 4th फेज, ते आहे टेलोफेज 1. ओके, शेवटची स्थिती म्हणजे काहीतरी की टेलोफेज 1. इथं काय होतं असतं बेसिकली दिस डिवाइड्स डिप्लॉइड. ओके, डिप्लॉइड cytokinesis मदर सेल इंटू द 2 हॅप्लॉइड डॉटर सेल. ओके, इथे काय होतं असतं डायपोलॉइड म्हणजे काहीतरी की बेसिकली एक असणारी काहीतरी की बेसिकली जे सायटोकिनेस काहीतरी की मदर सेल असते त्याच्यातून 2 बेसिकली काहीतरी इकडे डॉटर सेल जे असतात ना त्या काहीतरी की बनतात प्रॉपर कशामध्ये काहीतरी की त्या टेलोफेज 1मध्ये. ओके, सो हे झालं काहीतरी की बेसिकली फर्स्ट मायोटिक काहीतरी की डिव्हिजनमधले 4 इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की स्टेप्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट असतं ते म्हणजे काहीतरी की बेसिकली मेंडालिन जेनेटिक्स. ओके, मेंडालिन जेनेटिक्स. सो इथंपर्यंत काहीतरी की आपण इथून बघितलं होतं. पहिला हा जो होता तो काहीतरी की सेल ऑर्गनेला, हा काहीतरी की पहिला पॉईंट होता आपल्या इथला. त्याच्यानंतरचा काहीतरी की आपण इकडे बघितलं होतं सेल डिव्हिजन. ओके, सेल डिव्हिजनमध्ये आपण इथं मायटोसिस बघितलं आणि काहीतरी की मायोटिक फेज बघितलं. त्याच्यामध्येच आपण काहीतरी की मायोसिस बघितलं होतं. ओके, आणि नंतर फर्स्ट काहीतरी की मायोटिक डिव्हिजन त्याच्यामधल्या काहीतरी की इम्पॉर्टंट फेज या बघून घेतल्या. नंतर इथे पॉईंट येत होतं म्हणजे काहीतरी की सी म्हणजेच मेंडालिन जेनेटिक्स. ओके, मेंडालिन जेनेटिक्स. सो जॉन मेंडाले, ओके, इज द फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. ओके, इज द फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. अगेन थोडंसं काहीतरी की इम्पॉर्टंट असणारा पॉईंट आहे, त्याच्यामुळे प्रश्न जो आहे तो याच्यावरती काहीतरी की ऑलरेडी विचारला गेलेला आहे. सो जॉर्जर किंवा काहीतरी की जॉन मेंडाले असं काहीतरी की बेसिकली त्यांचं नाव आहे. यांनाच काहीतरी की फादर ऑफ काहीतरी की मॉडर्न जेनेटिक्स या नावाने काहीतरी की ओळखलं जातं. ओके, ही वर्क ऑन गार्डन पी ऑन 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ओके, 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. तर यांचं काहीतरी की बेसिकली जे कार्य होतं किंवा काहीतरी की आपण म्हणू तिकडं जो वर्क होता तो बेसिकली गार्डन पीवरती तिथे काहीतरी की त्यांनी सुरुवात केलेली होती कॉन्सिक्वेंटली. मेंडलेज वर्क ऑन गार्डन पी वॉज पब्लिश्ड इन द प्रोसिडिंग ऑफ नॅचरल सोसायटी ऑफ ब्युरोन, काहीतरी की बर्न, ऑस्ट्रिया, इन द नेम ऑफ an experiment on plants. Okay, in the experiment on plants hybridization. Okay, hybridization. इथे बेसिकली काहीतरी की नॅचरल सोसायटी ऑफ बर्न जे ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला हे पाहायला मिळते. इथं त्यांनी काहीतरी की त्यांचं जे कार्य होतं ते प्रकाशित केलं होतं आणि त्यासाठी काहीतरी की नाव दिलं गेलं होतं आणि एक्सपेरिमेंट ऑन प्लांट्स हायब्रिडायझेशन. तर प्लांट जो आहे त्याच्यामधूनच काहीतरी की बेसिकली एका बियापासून काहीतरी की दुसरा बियाणं जास्त ते काहीतरी की बनवता येतं सेपरेटली. ओके, त्यालाच काहीतरी की बेसिकली हायब्रिडायझेशन किंवा काहीतरी की हायब्रिड बियाणं असं काहीतरी की आपण त्याला म्हणतो. ओके, सो ह्या नावाने काय केलं होतं त्यांनी त्यांचा जो वर्क होता किंवा जे कार्य होतं ना ते प्रकाशित केलेलं होतं. ठीक आहे. देन ही ऑल्सो वर्क ऑन हनी बी अँड द मेनी मोर फील्ड क्रॉप्स. ओके, और फील्ड क्रॉप्स. हनी बी जे होते त्याच्यावरती पण काहीतरी की त्यांनी त्याचं कार्य करून ठेवलं होतं आणि अजून इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की जे क्रॉप्स असतील यांच्या संदर्भात काहीतरी की जी इन्फॉर्मेशन असेल किंवा जो अभ्यास असेल तोही काहीतरी की त्यांच्याद्वारे तिथे केलेला होता. आणि थोडंसं अजून काहीतरी की त्यांच्या संदर्भातली माहिती आहे. ही वॉज बॉर्न इन 1822 अँड डाईड January 6, 1884. Okay. Then rediscovery of Mandela's work was done by the Hugo de Verres and the Eric Corner as well as the Eric Tesmark in 1900. Okay, in 1900. पुढे जाऊन काहीतरी की नंतर साधारणतः काहीतरी की 1900 दशकामध्ये किंवा काहीतरी की 1900च्या काळामध्ये इथं मेंडलेची काहीतरी की जे बेसिकली तिकडं कार्य होतं
किंवा काहीतरी की त्यांनी जे तिथं काहीतरी की अभ्यास जो होता तो करून ठेवला होता, त्याला काहीतरी तिकडं पुनरुज्जीवित करण्याचं किंवा काहीतरी की त्याचा पुनरत काहीतरी तिकडं शोध लावण्याचं जे कार्य होतं हे तिघा व्यक्तींनी काहीतरी की केलेलं होतं. याच्यामध्ये कोण कोण होतं तर काहीतरी की ह्युगो डी बॅरिस, एरिक कॉर्नर असेल आणि काहीतरी की एरिक तिथे टेस्टमार्क असेल यांच्याद्वारे 1900 काहीतरी की शतकामध्ये. ठीक आहे. मग इथं जॉर्जर जॉन मेंडले he originated two important laws, heredity through the systematic and great work with the garden P. ओके, दोन इम्पॉर्टंट काहीतरी की जे लॉ होते किंवा काय म्हणू आपण तिकडे कायदे म्हणू त्याला कशा संदर्भात तर ते हेरिडेटरी म्हणजे काहीतरी तिकडे आपण म्हणतो वंशजात. ओके, वंशजात याच्या संदर्भात काहीतरी की दोन इम्पॉर्टंट असे जे कायदे होते ना ते त्यांनी काहीतरी इकडे मांडलेले होते. कोणते कोणते होते? फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे काहीतरी की लॉ ऑफ सेग्रेशन. ओके, लॉ ऑफ सेग्रेशन, विलगीकरणाचा काहीतरी की कायदा असं त्याला काहीतरी की म्हटलं जातं. ओके, विलगीकरणाचा कायदा किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणतो लॉ ऑफ सेग्रेशन. आणि दुसरा होता तो म्हणजे काहीतरी की लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ओके, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. अशा प्रकारे काहीतरी की बेसिकली त्यांनी दोन इम्पॉर्टंट काहीतरी की जे लॉ होते तिथं काय केले होते, प्रकाशित केले होते किंवा काहीतरी की मांडलेले होते. ओके, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टम आणि काहीतरी की लॉ ऑफ सेग्रेशन. ठीक आहे. सो हे जे लॉ होते ते काहीतरी की आपण बघूया एक्झॅक्टली काय असतं किंवा काय नाही ते. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिला इथं लॉ होता तो म्हणजे काहीतरी की लॉ ऑफ सेग्रेशन. ओके, सेग्रेशन. सो दिस लॉ स्टेट दॅट Alice segregate from the each other during the formation. Okay, during the formation and passed on to different gametes. Okay, to different gametes in equal number. Okay, in equal number. तिथं सेग्रिगेशनची काहीतरी की बेसिकली त्यांनी थेअरीमध्ये काय सांगितलं होतं की इथं ड्युरिंग द फॉर्मेशन. ओके, ड्युरिंग द फॉर्मेशन म्हणजे काहीतरी की ज्यावेळेला तिकडं काहीतरी की अंकुरण किंवा काहीतरी की तिकडं काय म्हणू आपण त्याला बियापासून काहीतरी की बेसिकली जे प्लांट्स काहीतरी तिकडं बनायला स्टार्ट होतात ना त्यावेळेला काहीतरी तिकडं बेसिकली काहीतरी की दोन सेपरेट असे काहीतरी की जे गॅमेट्स असतात ना ते इक्वल नंबरमध्ये काय होत असतात तिकडं बनत असतात. ओके, इक्वल नंबरमध्ये बनत असतात. अशा प्रकारची जी इन्फॉर्मेशन होती किंवा काहीतरी की आपण म्हणू लॉ ऑफ सेग्रिगेशनमध्ये काहीतरी की जो हे असेल फॅक्ट जो होता ना तो त्यांनी इथं काहीतरी की मांडलेला होता. राईट. मग एक्झाम्पलमध्ये काहीतरी की त्यांनी इथं सांगितलेलं होतं. इथं पॅरेंट्स आहे F2. ओके, पॅरेंट्स आहे F2 आणि इथं नंतर काहीतरी की रेड फ्लावर आणि व्हाईट फ्लावर असे काहीतरी की बेसिकली पॅरेंटपासून दोन काहीतरी इकडं आपल्याला डिफरंट काहीतरी की आपण त्याला म्हणू हायब्रिड्स किंवा काहीतरी की जे प्लांट्स होते ते बनलेले पाहायला मिळतात. ओके. मग इथं F1 इथे काहीतरी की R आणि काहीतरी की नंतर काहीतरी की स्मॉल r. रेड फ्लावरमध्ये तर आपल्याला पाहायला मिळतो RR. इथं आता गॅमेट्स आहे. ओके, इथं काहीतरी की गॅमेट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात R आहे, नंतर कॅपिटल RR आणि काहीतरी की स्मॉल आणि काहीतरी की मोठा R. आता हे थोडीशी काहीतरी की आपण त्याला म्हणून टेक्निकल काहीतरी तिकडं इन्फॉर्मेशन होऊन जाईल. आपण हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. एवढं फक्त लक्षात ठेवा काहीतरी की हे जे जे लॉ होते सेग्रिगेशनचे ते मेंडलने काहीतरी की मांडलेले आहेत. ओके, पुढे सेकंड नंबरचा काहीतरी की जो लॉ होता तो आहे द लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ओके, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ सेग्रिगेशनमध्ये आपण इकडं बघितलं की ॲलिस सेग्रिगेट काय करते बेसिकली फॉर्मेशनच्या वेळेला दोन काहीतरी इकडं बेसिकली गॅमेट जे असतात ते काहीतरी की इक्वल नंबरमध्ये बनतात. तर लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंटमध्ये काय सांगितलं होतं, दिस लॉ स्टेट दॅट when the two pair of gene enter in F1. Okay, enter in F1 इथे combination both of them have their independent dominant effect. Okay, combination of both of them have their independent dominant effect and this gene segregate when the gametes are formed due to the assortment occur randomly and equate fairly. ओके, इक्वेट फेअरली. इथे इंडिपेंडेंट असॉर्टमध्ये काय सांगितलं होतं की ज्या वेळेला दोन गॅमेट्स काहीतरी तिकडे तयार होतात त्यावेळेला त्यांची काहीतरी तिकडं परिपक्वता असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं त्यांचं जे वाढणं असेल ते बेसिकली काहीतरी की टोटली सेपरेट आणि काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू रँडमली काहीतरी इकडं होत असतं. ओके, रँडमली काहीतरी इकडं होत असतं
अशा प्रकारचा डेटा किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन होती ती त्यांनी काहीतरी मांडलेली होती लॉ ऑफ काहीतरी इंडिपेंडेंट असॉर्टमेंटमध्ये. ठीक आहे. अगेन तेच थोडंसं काहीतरी बेसिकली ते इन्फॉर्मेशन त्यांनी तिथं दिलेली होती. कशा प्रकारे काहीतरी बेसिकली वाय आणि काहीतरी आर जे काहीतरी क्रोमोझोम असतात किंवा जे पेअर असतात ते काहीतरी सेपरेट इकडे बनत असतात. ठीक आहे. सो हे झाले काहीतरी 2 इम्पॉर्टंट असणारे लॉ. त्याच्यानंतर पेयर्स ऑफ द 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ऑफ द पी. ओके, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ऑफ द पी. इथं 7 सेपरेट काहीतरी जे वाण आहेत ना किंवा काय म्हणून आपण त्याला तिकडं जे 7 काहीतरी बेसिकली टाईप होत्या किंवा काहीतरी पेयर्स होते ना ते त्यांनी इथं मांडलेले आहेत. ओके, सो एका साईडला कॅरेक्टरिस्टिक होतं त्या पीचा, एका साईडला काहीतरी डॉमिनंट फॉर्म एक्झॅक्टली काय असतो काय नाही ते, आणि इथे रिसेसिव्ह काहीतरी फॉर्म. ओके, रिसेसिव्ह फॉर्म या संदर्भात इन्फॉर्मेशन जी होती त्यांनी इथं मांडलेली आहे. ओके, ठीक आहे. इथं आपल्याला पाहायला मिळते फर्स्ट ऑफ ऑल लेंथ ऑफ स्टीम. ओके, लेंथ ऑफ स्टीम. वटाण्याचा काहीतरी बेसिकली वटाणा जो असतो त्याचा किंवा काहीतरी पीज आहे त्याचं स्टीम किंवा काहीतरी खोड जे आहे त्याची काहीतरी लेंथ काय असेल किंवा काय नाही. सो इथं आपल्याला पाहायला मिळते इट इज द टॉल, थोडीशी काहीतरी लांबडी असते. आणि रिसेसिव्ह काहीतरी फॉर्म कसा असतो ड्रॉप म्हणजे काहीतरी तिकडं तो शांत असतो. ओके, शांत असतो किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू तिकडं याच्यामध्ये काय म्हणून आपण त्याला साधारणतः निद्रिस्त अशा प्रकारचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पोझिशन ऑफ फ्लावर. ओके, पोझिशन ऑफ फ्लावर ॲक्सिल आणि हे कसे असते इथं बेसिकली रिसेसिव्ह फॉर्ममध्ये तर टर्मिनल. ओके, टर्मिनल. त्याच्यानंतर पॉड शेप. ओके, पॉड शेप म्हणजे काहीतरी की बेसिकली मटरचा जो काहीतरी बेसिकली दाना असतो तो किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू असा गोल जो आकार असतो त्या संदर्भात. सो पॉड शेप कसं असतो तर फुल असतो. ओके, डॉमिनंट काहीतरी फॉर्ममध्ये तो फुल असतो आणि रिसेसिव्ह काहीतरी फॉर्म कसं असतो इकडं कॉन्स्ट्रक्टेड. ओके, कॉन्स्ट्रक्टेड. त्याच्यानंतर 4th नंबरचा पॉडचा कसा बेसिकली कलर काय असतो, इथं कलर आपल्याला साधारणतः ग्रीन पाहायला मिळतो. ओके, ग्रीन. आणि इकडे रिसेसिव्ह फॉर्म कसा असतो येलो. त्याच्यानंतर आहे सायटोलिडॉन. ओके, सायटोलिडॉनचा कलर इथं येलो पाहायला मिळतो आणि इकडे रिसेसिव्ह फॉर्म जो असतो तो कसा असतो ग्रीन असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सीड कोट कलर. ओके, सीड कोट कलर इथं ग्रे पाहायला मिळतो आणि इथं कसं असतं बेसिकली व्हाईट असतो. आणि त्याच्यानंतर सीड शेप. ओके, सीड शेप इथे राऊंड असतो आणि इथं कसं असतं ॲज अ रिंकल्ड असतो. ओके, इथं राऊंड असतो आणि इथं कसं असतो बेसिकली रिंकल्ड असतो. सो हे असे बेसिकली काहीतरी कॉन्ट्रास्टिंग काहीतरी कॅरेक्टरिस्टिक काहीतरी पीचे किंवा वटाण्याच्या संदर्भात काहीतरी त्यांनी मांडलेले होते. ओके, पुढे पाहूया. हिस्टॉन्स आर अ वेली चार्ज प्रोटीन ऑन which वेली चार्ज DNA आर कॉइल्ड. ओके, वेली चार्ज DNA आर कॉइल्ड. तिकडं आपण काहीतरी बघितलं इथंपर्यंत एक्झॅक्टली काहीतरी की मेंडले जे होते त्यांचं काहीतरी बेसिकली जे 2 इम्पॉर्टंट त्यांनी काहीतरी लॉ मांडलेले होते त्याच्या संदर्भात. सोबतच हे थोडेसे काहीतरी की अजून इन्फॉर्मेशन जे आहे आपल्याला देते गॅमेट्स किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून प्लांट ब्रीडिंगच्या संदर्भात काहीतरी पाहायला मिळते. तर हिस्टॉन्स आर वेली चार्ज प्रोटीन असतं बेसिकली विच आर अ वेली चार्ज DNAs आर कॉइल्ड. तर कॉइल्डच्या संदर्भात काहीतरी की आपण मागाशी बघितलेलं होतं. सेकंड जे काहीतरी की मेटाफेज असते त्या ठिकाणी बेसिकली कोलायडेशन जास्त कशाचं बेसिकली काहीतरी की पेअरचा क्रोमोझोमच्या ते काहीतरी होतं त्यालाच काहीतरी की हिस्टोसिन असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर DNA रिप्लिकेशन. ओके, DNA रिप्लिकेशन अँड अ मॉडल वॉज प्रपोज बाय द वॅटसन अँड द क्रिक. ओके, वॅटसन अँड द क्रिक. अगेन थोडीशी काहीतरी की इम्पॉर्टंट असणार अशी ही माहिती आहे. DNA रिप्लिकेशन म्हणजे काहीतरी की अशा प्रकारे जे थ्रीड असतात. ओके, आणि याच्यामधले काहीतरी हे जे पेअर असतात ना हे काहीतरी की कट डाऊन केले जातात. ओके, हे कट डाऊन केले जातात आणि त्या ठिकाणी काहीतरी की आपण त्याला म्हणू आपल्याला आवश्यक असणारे काहीतरी जे पेअर असतात हे काय केले जातात तिकडं ॲड केले जातात.
यालाच काय म्हणलं आता बेसिकली डी एन ए रिप्लिकेशन. ओके, यालाच काय म्हणलं आता डी एन ए रिप्लिकेशन. ठीक आहे. सो याच्या संदर्भातली काहीतरी जी माहिती होती किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून इन्फॉर्मेशन जी होती ती वॅटसन आणि काहीतरी क्रिक यांच्याद्वारे काहीतरी सर्वप्रथम देण्यात आलेली होते. त्याच्यानंतर आहे हेप्टिसिस. ओके, हेप्टासिस अँड द जीन इंटरॅक्शन. ओके, हेप्टासिस अँड जीन इंटरॅक्शन इज expression on gene depend on the presence or absence of the another gene in an individual, and it is also K upon S, non-allelic interaction. Okay, non-allelic interaction. ठीक आहे. याच्यामध्ये काहीतरी की अगेन हिपॅस्टिसिस किंवा काहीतरी की जीन इंटरॅक्शनमध्ये टाईप जे आहेत ना ते काहीतरी की आपल्याला इथे पाहायला मिळतात. ओके, टाईप जे आहेत ना ते काहीतरी की पाहायला मिळतात. साधारणतः काहीतरी तिकडं जो प्रपोर्शनमध्ये काहीतरी रेशो जो आहे ना तो काहीतरी तिकडं दिलेला आहे. ओके, डॉमिनन्स काहीतरी की हिपॅस्टिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अगेन थोडंसं काहीतरी असणार, हा डेटाच आहे त्यामुळे लक्षात नाही ठेवला तरी चालेल. फक्त काहीतरी की बेसिकली इथे हिपॅस्टिसिस किंवा काहीतरी की जीन इंटरॅक्शन काय असतं हे थोडंसं काहीतरी लक्षात राहू द्या. ओके, हे थोडंसं जे आहे ना ते काहीतरी लक्षात राहू द्या. ओके, ठीक आहे. सो हिपॅस्टिसिस किंवा काहीतरी की तिकडं जीन इंटरॅक्शन हे बेसिकली काय असतं की वन जीन जो असतो डिपेंड ऑन द प्रेझेन्स ऑर ॲब्सन्स ऑफ द अनदर जीन इन ॲन इंडिव्हिज्युअल. ओके, इन ॲन इंडिव्हिज्युअल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून एक जीन जो आहे त्याच्यातून काहीतरी की बेसिकली अनदर काहीतरी की जो जीन असतो तो काहीतरी इकडं अफेक्ट होत असतो किंवा काहीतरी की एक्सप्रेशन काहीतरी इकडं आपल्याला पाहायला मिळतात. यालाच काय म्हटलं होतं बेसिकली हिपॅस्टोसिस. ओके, हिपॅस्टोसिस. आणि त्याच्यानंतर काहीतरी इकडे हिपॅस्टोसिसचे आपल्याला तिथं 6 टाईप्स काहीतरी की बेसिकली पाहायला मिळतात. डॉमिनन्स काहीतरी की हिपॅस्टिसिस असेल, रेसेसिव्ह काहीतरी की हिपॅस्टिसिस असेल, डुप्लिकेट डॉमिनंट असेल, डॉमिनंट इनहिबिटरी असेल, कॉम्प्लिमेंटरी हिपॅस्टिसिस असेल आणि पॉलिमेरिक काहीतरी की हिपॅस्टिसिस असेल. ओके, त्याच्यानंतर आहे फेनोटाइपिक रेशियो. ओके, जो काहीतरी की पेंटोपिक रेशियो ऑफ मोनोक्रॉस हायब्रिड 3:1. त्याच्यानंतर काहीतरी की डायक्रॉस हायब्रिड 9:3:3:1. त्याच्यानंतर काहीतरी की टायक्रॉस हायब्रिड इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, टायक्रॉस काहीतरी की हायब्रिड. त्याच्यानंतर न्यूक्लियोसाइड. ओके, न्यूक्लियोसाइड पेंटोपिक काहीतरी की रेशो नंतर इथं पाहायला मिळतं न्यूक्लियोसाइड. न्यूक्लियोसाइड म्हणजे काय असतं डायऑक्झो रायबो शुगर प्लस नायट्रोजन बेस. ओके, प्लस नायट्रोजन बेस. अगेन जीनमध्ये काहीतरी की इम्पॉर्टंट असे असणारी इन्फॉर्मेशन जी म्हणजे काहीतरी की असते नायट्रोजन बेस. ओके, नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस म्हणजे काय असतं बेसिकली इथं तर न्यूक्लियोसाइड्स. आता इथं हे जे काहीतरी की साधारणतः DNA मिताचे आकृती बनवली होती याच्यामध्ये हे जे पेअर असतात. ओके, हे जे पेअर असतात किंवा काहीतरी हे जे बेस असतात मग ह्या बेसमध्ये बेसिकली आपल्याला काहीतरी की AG आणि काहीतरी की TC ॲडनाईन ग्वायनिन थायमिन आणि काहीतरी की बेसिकली हे C काय म्हणतात त्याला थोडंसं आठवत नाही आहे मला, थोडंसं रिकॉल झालं तर मी तुम्हाला पुढे तिथं सांगून द्या. ओके, सो ॲडनाईन असेल, ग्युनिन असेल आणि काहीतरी की थायमिन असेल. सो यांचे काहीतरी की बेसिकली तिकडं बेस असतात किंवा काहीतरी की पेअर असतात ते DNA मध्ये काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. ओके,
सो इथं लक्षात ठेवायचं थोडंसं काहीतरी की ॲट दी गर्ल्स कॅफे. ओके, ॲट दी गर्ल्स कॅफे म्हणजे ॲट आणि काहीतरी की दी म्हणजे काहीतरी की बेसिकली टी आणि त्याच्यानंतर काहीतरी की गर्ल्स कॅफे. ॲडनाईन असतो हा काहीतरी की नेहमी थायमिनसोबत काहीतरी इकडं पेअर असतो. ओके, ॲडनाईन जो असतो ना तो नेहमी काहीतरी इकडं थायमिनसोबत काहीतरी की पेअर असतो आणि ग्युनिन जो असतो तो काहीतरी इकडं सी सोबत नेहमी काहीतरी इकडं पेअर असतो. सो अशा प्रकारे ॲट द गर्ल्स क्लब असं किंवा काहीतरी की ॲट द गर्ल्स कॅफे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, सो हे बेसिकली काय असतात, नायट्रोजन बेस असतात. याच्यामध्ये डायऑक्सोरायबो शुगर प्लस काहीतरी की नायट्रोजन बेस आणि पुढे जाऊन काहीतरी की इज इक्वल टू DNA बनत असतो. ठीक आहे, याच्यामध्ये काहीतरी काय असणार हे पेअर्स ॲट दी गर्ल्स क्लब. ठीक आहे, पुढे न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड काय असतात ते आपण बेसिकली ऑलरेडीच काहीतरी की बघून घेतलेले. ओके, सो डायक्झो रायबो शुगर प्लस नायट्रोजन बेस येतात आणि त्याच्यासोबतच काहीतरी की फॉस्फेट. ओके, फॉस्फेट पण काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतात. हे सगळं बघून काहीतरी की आपल्याला मिळून तिथे काहीतरी की आपल्याला तिथं मायनस त्याच्यातून काहीतरी की RNA केलं तर न्यूक्लियोटाइड काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, मग इथं RNA मायनस काहीतरी की A प्लस काहीतरी की G ॲट द गर्ल. ओके, AG इज इक्वल टू युरासिल काहीतरी की तिकडे बेसिकली न्यूक्लियोटाइड AgUC. ओके, AgUC. प्युरिनमध्ये जर आपण इकडं बघितलं, ओके प्युरिन्समध्ये इथं जो काहीतरी की बेसिकली ग्रुप असतो किंवा काहीतरी तिकडे पेअर असतो तो AG इथं आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पॅरामिडियन्स. ओके, पॅरामिडियन्स C and T. ओके, C and T इथे म्हणजे काहीतरी की DNA आपल्याला पाहायला मिळतो जो काहीतरी की म्हणजे आपल्याला DNA मध्ये पेअर जो असतो तो काहीतरी की C आणि Tचा पाहायला मिळतो. ओके, आणि तेच पुढे जाऊन RNA मध्ये जर बघितलं ना तर हा जो पेअर असतो तो काहीतरी की चेंज होत असतो. इथे टीच्या ठिकाणी कोण येत असतो, युरासिन येत असतो. ओके, म्हणजे थायमिन जो असतो याला रिप्लेस केलं जातं इकडं कोणाद्वारे, युरासिलद्वारे. ओके, युरासिलद्वारे कशामध्ये, RNA मध्ये. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं, पिरॅमिडन्स. ओके, पिरॅमिडियन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे कोडॉन. अ ट्रिपलेट सिक्वेन्स फाउंड इन अ mRNA which code for a single amino acids. Okay, which codes for single amino acids. mRNA जो असतो त्याच्यामध्ये काहीतरी की आपण बघितलेलं होतं इथं DNA मधून काहीतरी की जी इन्फॉर्मेशन असेल ती पुढे कॅरीड आउट करण्याचं जे काम असतं. ओके, कॅरीड आउट करण्याचं जे काम असतं जीनमध्ये ते बेसिकली काहीतरी इकडं mRNA द्वारे काहीतरी की केलं जात असतं. त्यालाच काय म्हटलं जातं बेसिकली मॅसेंजर RNA. आणि ह्या मॅसेंजर RNA मध्ये काहीतरी की आपल्या इथं पाहायला मिळतात कोड्स जे सिंगल काहीतरी की ॲमिनो ॲसिडने बनलेले असतात. त्याला काय म्हटलं जातं कोडॉन. अँटीकोडॉन. ओके, अँटीकोडॉन. करस्पॉन्डिंग और कॉम्प्लिमेंटरी ट्रिपलेट सिक्वेन्स ऑफ द tRNA. ओके, कोडॉन जो असतो तो आपल्याला कुठे पाहायला मिळतो, mRNAच्या काहीतरी संदर्भात. ओके, कोडॉन जो असतो कुठे पाहायला मिळतो आपल्याला mRNAच्या संदर्भात. मात्र इथे अँटीकोडॉन जे असतात ते आपल्याला, ठीक आहे, अँटीकोडॉन जे असतात ते आपल्याला कोणा संदर्भात पाहायला मिळतात तर ते म्हणजे tRNA. ओके, tRNA. RNAचाच काहीतरी की बेसिकली इकडं प्रकार असतो त्याला tRNA असं म्हटलं जातं. आणि हा जो बेसिकली असतो तो काहीतरी इकडं ट्रान्सपोर्टेड RNA. ओके, ट्रान्सपोर्ट RNA या नावाने काहीतरी ओळखला जातो. ओके, सो कोडॉन असतात ते कोणासोबत पेअर असतात, mRNA सोबत. आणि अँटीकोडॉन जो असतो तो कोणासोबत असतो इकडं, tRNA सोबत. ट्रान्सपोर्ट काहीतरी की RNA. ओके, अगेन बॅटसन किंवा काहीतरी की बॅटसन अँड युनिट फाउंडेड द जर्नल्स ऑफ द जेनेटिक्स. ओके, फाउंडेड द जर्नल्स ऑफ जेनेटिक्स नावाचे काहीतरी की जर्नल होते ना, या दोघांनी काहीतरी की सुरू केलेली होती. ठीक आहे, सो हे झालं थोडंसं काहीतरी की तिकडं जेनेटिक्सच्या काहीतरी की संदर्भातली इन्फॉर्मेशन. ओके, सो इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आहे प्लांट ब्रीडिंग. प्लांट ब्रीडिंग. सो तर इथं आपण सुरुवातीपासून बघितलं, पहिला जो आपला पॉईंट होता तो म्हणजे ए. ओके, ए म्हणजेच काहीतरी की बेसिकली इथं जेनेटिक्स. ओके, जेनेटिक्स. सो जेनेटिक्समध्ये मग आपण येतो काय असतं काय नाही ते बघितलं आणि पुढून काहीतरी की त्याचे इम्पॉर्टंट असणारे पार्ट्स बघितले जेनेटिक्समध्ये. सेल ऑर्गॅनिला बघितलं,
बी सेल डिव्हिजन, त्याच्यामध्ये मायटोसिस बघितलं आणि मायोसिस. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं इकडे सी मेंडलियन काहीतरी की जेनेटिक्स, त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन, त्यांची इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की 2 लॉ ऑफ सेग्रेशन आणि काहीतरी की लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ओके, त्या थोडेसे इम्पॉर्टंट काहीतरी की त्यांचा जो ऑब्झर्वेशन होतं किंवा स्टडी होती ते आपण याचं बघून घेतले. नंतर इम्पॉर्टंट असे असणारे काहीतरी की जेनेटिक्सच्या संदर्भातली थोडीशी इन्फॉर्मेशन ती आपण इथे डिस्कस करून घेतली. ओके, नाव लेट्स एंटर इंटू द प्लांट ब्रीडिंग. ओके, इट इज द बी. जेनेटिक्स आपण बघून घेतली, आता इथं बघूया प्लांट ब्रीडिंग काय असतं किंवा काहीतरी की काय नाही या संदर्भात. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी की डेफिनेशन पाहायला मिळते इथं प्लांट ब्रीडिंगच्या काहीतरी की संदर्भात, ती म्हणजे प्लांट ब्रीडिंग. ओके, प्लांट ब्रीडिंग इज द सायन्स. ओके, इज द सायन्स which help changing genetic makeup. Okay, changing genetic makeup of plants in such a way, okay, in such a way they give rise maximum economic product. Okay, maximum economic product for the human use. Okay, for the human use. प्लांट ब्रीडिंग म्हणजे काहीतरी की बेसिकली एक प्रकारचं काहीतरी की विज्ञान आहे किंवा काहीतरी की एक प्रकारचं साधन आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं बेसिकली प्लांटचे काहीतरी की बेसिकली जे जेनेटिक्स आहेत जे आता आपण काहीतरी की सगळे बघितलेले होते किंवा काहीतरी की डिस्कस केलेले आहेत, याच्यामध्ये काय करायचं चेंजेस करायचे. ओके, प्लांटच्या काहीतरी की जेनेटिक्समध्ये चेंजेस करायचे आणि अशा प्रकारचे चेंजेस करायचे ज्याच्यामुळे काय होईल आपल्याला मॅक्झिमम किंवा काहीतरी की जास्तीत जास्त आर्थिक काहीतरी तिकडं जो हे असेल त्यामुळे आपण त्याला काहीतरी की फायदा, ओके, कशापासून काय त्याच्याकडं प्रोडक्टपासून तिथे होईल. आणि हा कोणाला होईल तर तिकडे काहीतरी की ह्युमन बिईंग्सला किंवा काहीतरी की मानवाला तिकडे जास्तीत जास्त काहीतरी तिकडं आर्थिक फायदा मिळेल किंवा काहीतरी की मिळवता येईल. या संपूर्ण प्रक्रियेलाच काय म्हणलं जातं बेसिकली प्लांट ब्रीडिंग. ओके, या संपूर्ण काहीतरी की प्रक्रियेलाच काय म्हणलं जातं बेसिकली तर ती म्हणजे प्लांट ब्रीडिंग. ठीक आहे, सो हे तर झालं काहीतरी की डेफिनेशनच्या संदर्भात. त्या एक्झॅक्टली काहीतरी याच्यामध्ये काय होत असतं. ओके, याच्यामध्ये काय होत असतं. सो इथं फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायला मिळतं एक्स. ओके, एक्स इज इक्वल टू अ बेसिक क्रोमोझोम नंबर. ओके, बेसिक क्रोमोझोम नंबर इज इक्वल टू मोनोप्लॉइड नंबर इज इक्वल टू जिनोम. ओके, जिनोम नंबर. ठीक आहे, आता हे एक प्रकारचा काहीतरी की बेसिकली फॉर्म्युला आपल्याला काहीतरी इकडं प्लांट ब्रीडिंगमध्ये केला गेलेला किंवा काहीतरी यूज केला गेलेला पाहायला मिळतो. इथं आपण बघू शकतो एन इज इक्वल टू हॅप्लोइड काहीतरी की नंबर इज इक्वल टू जेनेटिक काहीतरी की नंबर. ओके, सॉरी, जेमेटिक काहीतरी की नंबर. मग इथं एक्झाम्पल काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं ट्रिटिकम ॲव्हेस्टियम. ओके, ट्रिटिकम ॲव्हेस्टियम. आता हे काहीतरी की बेसिकली एक वाण आहे किंवा काहीतरी की आपण म्हणू तिकडं प्रकार आहे कशाचा तर तो म्हणजे गव्हाचा बनवला गेलेला. ओके, याच्यामध्ये मग काहीतरी की बेसिकली जे पेअर असतात आपण काहीतरी तिकडं मग असे याच्यामध्ये बघितलेले होते मेंडलाच्या याच्यामध्ये एक्स आणि वाय काहीतरी की बेसिकली जे पेअर असतात ना हे चेंजेस करून कशा प्रकारे किंवा काहीतरी की एक प्रकारचं नवीन ब्रीड ज्याने ते काहीतरी की बनवलं गेलेलं आहे. कशामध्ये तर ते म्हणजे काहीतरी की प्लांट ब्रीडिंगमध्ये. का तर काहीतरी की जास्तीत जास्त तिकडं काहीतरी की उत्पादन किंवा जो इल्ड आहे ना तो काहीतरी की इन्क्रीज करण्यासाठी. ठीक आहे, मग इथे बेसिकली काहीतरी की आपल्याला हेट्रोपोलॉइडच्या संदर्भात काहीतरी की इन्फॉर्मेशन जे आहे ते काहीतरी की बघायला मिळते किंवा इथे काय म्हणू शकतो आपण तिकडं क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन काहीतरी की तिकडं हेट्रोपोलॉजी. ओके,
हेट्रोपोलाइड. ओके, हेट्रोपोलाइड. तर इथं बेसिकली काय असतं हेट्रोपोलाइडमध्ये, ज्यावेळेला काहीतरी की बेसिकली एखादा काहीतरी तिकडे जीन असेल, ओके, एखादा जीन असेल त्याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली जे क्रोमोझोम्स असतात, हे क्रोमोझोमचे काहीतरी जे नंबर असतात ना, ते कसे असतात, अनइवन असतात. ओके, अनइवन असतात किंवा काहीतरीकडं कमी जास्त असतात. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली हेट्रोपोलाइड्स. यालाच काय म्हणलं जातं हेट्रोपोलाइड. ओके, जे क्रोमोझोम आहेत त्यांचे काहीतरी काही नंबर जे असतात ते अनइवन असतात किंवा वेगवेगळे असतात, कमी जास्त असतात. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली हेट्रोपोलाइड. सो याच्यामध्ये फर्दर क्लासिफिकेशन ऑफ काहीतरी काही हेट्रोपोलॉजी आपल्या इथं पाहायला मिळते. ओके, इथं फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की हेट्रोपोलाइड, याच्यामध्ये ॲन्युपोलाइड आणि काहीतरी की हायपोपोलाइड हे दोन इम्पॉर्टंट काहीतरी की तिकडं आपल्याला सब पॉईंट त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. ॲन्युपोलाइडमध्येच काहीतरी की पहिल्यांदा हायपोलाइड किंवा काहीतरी की हायपोलाइड्स. ओके, मग हेट्रोपोलाइडमध्ये काहीतरी की आपण बघितलं चेंज फ्रॉम 2n स्टेट्स. ओके, 2n स्टेट्स, डिफरंट काहीतरी की बेसिकली असणारे तिकडं क्रोमोझोम्स, काहीतरी की वेगवेगळे असणारे क्रोमोझोम्स. मग हेट्रोपोलाइडमध्येच काहीतरी की पहिला इथं आपल्याला पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे ॲन्युपोलाइड. ओके, ॲन्युपोलाइड, वन ऑर फ्यू क्रोमोझोम ऑर मिसिंग फ्रॉम द 2n. ओके, 2n प्लस 2n फ्यू. ओके, प्लस 2n फ्यू. याच्यामध्ये काय असतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, एक किंवा काहीतरी की एकापेक्षा जास्त क्रोमोझोम असतात ते कसे असतात, मिसिंग असतात. त्याच्यानंतर आहे हायपोलाइड. इथे क्रोमोझोम नंबर आर द मोर दॅन द 2. ओके, मोर दॅन द 2n. इथे काय असतात बेसिकली क्रोमोझोमचे काहीतरी की नंबर जे असतात ते कसे असतात, जास्त असतात. हे दोनपेक्षा काहीतरीकडे जास्त असू शकतात किंवा काहीतरी एकापेक्षा जास्त असू शकतात. त्याच्यानंतर हायपोलाइडमध्येच काहीतरी की आपल्याला जिथं ए, बी आणि सी हे तीन काहीतरी की पॉईंट पाहायला मिळतात. मोनोसॉनिक, डबल मोनोसॉनिक आणि काहीतरी की न्यूलोसॉमिक. ओके, न्यूलोसॉमिक. पहिल्या याच्यामध्ये हायपोलाइडमध्ये काहीतरी की पहिला जो सब पॉईंट आहे, मोनोसॉनिकमध्ये तर आपण बघू शकतो वन क्रोमोझोम मिसिंग. ओके, याच्यामध्ये काय असतं बेसिकली एक जो काहीतरी की क्रोमोझोम असतो तो कसं असतो इकडं मिसिंग असतो. डबल याच्यामध्ये काहीतरी की टू नॉन ह्युमोग्लोइसिस क्रोमोझोम आर मिसिंग. दोन क्रोमोझोम जे असतात ते काहीतरी की मिसिंग असतात. आणि न्यूलोसॉमिकमध्ये काय असतं, वन क्रोमोझोम पेअर मिसिंग. इथे बेसिकली काहीतरी की एक जो पेअर असतो हेमोग्लोबिन कशाचा, क्रोमोझोमचा, तो टोटली काय असतो, मिसिंग असतो. कशामध्ये, न्यूलोसॉमिकमध्ये. सो हे हायपोलाइडमध्ये काहीतरी की आपल्याला तीन स्टेज इथं काहीतरी की पाहायला मिळतात किंवा क्लासिफिकेशन. ठीक आहे, सो हे झालं हेट्रोपोलाइड. त्याच्यानंतर आहे हायपोलाइड. ओके, सेकंड नंबरचं काहीतरी क्लासिफिकेशन. ओके, हायपोलाइड. इथं काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतो क्रोमोझोम नंबर आर बिलो काहीतरी इकडं 2n. ठीक आहे, इथं कसे असतात बेसिकली क्रोमोझोमचे जे नंबर असतात ते बिलो असतात. वरच्यामध्ये बघितलं होतं आपण कसे असतात ते अबाव काहीतरी इकडं 2. इथे कसे असतात काहीतरी की तिकडं बिलो 2n. ह्याच्यामध्ये पण आपल्याला अगेन ए, बी, सी आणि डी अशा प्रकारचे काहीतरी की 4 सब क्लासिफिकेशन काहीतरी की पाहायला मिळतात. कशामध्ये काहीतरी की ते हायपोलाइडमध्ये. म्हणजे कोणते आहेत, ट्रोसॅनिक. ओके, ए आहे तो ट्रोसॅनिक आहे. दुसरा आहे डबल ट्रॉसोमोनिक. ओके, ट्रॉसोमिक. तिसरा आहे तो म्हणजे काहीतरी की टेट्रासॉमिक. आणि त्याच्यानंतर आहे डी म्हणजे डबल टेट्रासॉमिक. ओके, डबल टेट्रासॉमिक. सो हायपोलाइडमध्ये काहीतरी आपण इकडे बघू शकतो ट्रोसॅनिकमध्ये मग आपल्याला पाहायला मिळतो वन एक्स्ट्रा क्रोमोझोम. ओके, एक काहीतरी की क्रोमोझोम जो असतो ना तो काहीतरी की त्या जीनमध्ये तिथे कसा आला गेलेला असतो, एक्स्ट्रा आला गेलेला असतो. त्यालाच काय म्हटलं गेलं आता, ट्रोसॅनिक. ओके, त्याच्यानंतर आता डबल काहीतरी की ट्रोसॉमिक. डबल ट्रोसॉमिकमध्ये आपण इकडे बघू शकतो 2 नॉन हिमोग्लोइस क्रोमोझोम एक्स्ट्रा. ओके, दोन काहीतरी की बेसिकली जे एक्स्ट्राचे काहीतरी तिकडं नॉन हिमोग्लोइस काहीतरी की क्रोमोझोम जे असतात ते काहीतरी की आलेले असतात. 2n+1+1. ओके, 2n+1+1. आणि त्याच्यानंतर टेट्रासॉमिक, वन क्रोमोझोम पेअर एक्स्ट्रा. इथे काहीतरी की जे एक एक्स्ट्राचे काहीतरी की क्रोमोझोम पेअर असते ते मिळालेली असते. मग याला 2n+ काहीतरी की 2 असं म्हटलं जातं. आणि अगेन डबल काहीतरी की टेट्रासॉमिक.
इथं काय असतं टू क्रोमोझोम पेअर एक्स्ट्रा, म्हणजेच काय 2n+2+2. ओके 2n+2+2. ठीक आहे. कशामध्ये येते? डबल टेट्रासॉमिकमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके सो ही झाली काहीतरी की ए कंप्लीट काहीतरी की बेसिकली क्लासिफिकेशन इथंपर्यंत. ओके इथंपर्यंत इथून पाहायला मिळतं आपल्याला ते आहे सेकंड नंबरचं बी. ओके युपोलॉइड आहे. ओके युपोलॉइड हे वरच्या याच्यामध्ये काहीतरी की आपण बघितलं हेट्रोपोलॉइड, नंतर काहीतरी की बी इथं आपल्याला पाहायला मिळतो तो आहे युपोलॉइड. ओके युपोलॉइड अगेन युपोलॉइडमध्ये पण काहीतरी की आपल्याला पहिला हॅपोलॉइड आणि सेकंड काहीतरी की बेसिकली इकडं डिप्लॉइड इथं पाहायला मिळतो. ओके कशामध्ये? युपोलॉइडमध्येच. ओके सो पहिला बघूया इकडं काहीतरी की बेसिकली हॅपोलॉइड म्हणजे काय आहे काय नाही. ओके सो हॅपोलॉइड इज द गॅमेटिक क्रोमोझोम कॉम्प्लिमेंट. ओके गॅमेटिक क्रोमोझोम कॉम्प्लिमेंट किंवा काहीतरी की कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण काहीतरी की अगेन आपल्याला इथं ए आणि काहीतरी की ए बी इथं काहीतरी की पाहायला मिळतो. ओके मग पहिला काहीतरी इकडं युहोपोलाइड. ओके युहेपोलाइड आणि याच्यामध्ये मग दोन मोनोपोलाइड आणि काहीतरी की पॉलीपोलाइड इथे काहीतरी की पाहायला मिळतात. मोनोपोलाइडमध्ये काय आहे? ओनली वन जीन प्रेझेंट. ओके फक्त काहीतरी की एकच जीन्स काहीतरी की प्रेझेंस असतो. मग तो बेसिकली काहीतरी की एक्स असेल किंवा काहीतरी की वाय जीन असेल. कशामध्ये? मोनोपोलाइडमध्ये. ओके एकच काहीतरी की जीन प्रेझेंस असतो. आणि पॉलीपोलाइडमध्ये काय असतो? हॅपोलॉइड ऑफ द पॉलीपोलाइड. हॅपोलॉइड जो असतो तोच जेमेटिक क्रोमोझोम कॉम्प्लिमेंट म्हणजेच काहीतरी की एन हाच काय असतो बेसिकली पॉलीपोलाइड असतो. ठीक आहे. आणि याच्यामध्येच काहीतरी की मग हॅपोलॉइडमध्येच आपल्याला दुसरा पाहायला मिळतो तो म्हणजे ॲन्यूहॅपोलाइड्स. ओके ॲन्यूहॅपोलाइड्स इज अगेन काहीतरी की हॅपोलॉइड्स तोच काय असतो बेसिकली हॅपोलॉइड असतो. ठीक आहे. युपोलॉइडमध्ये काहीतरी की आपण हा बघितला हॅपोलॉइड. दुसरा आहे जो तो म्हणजे काहीतरी की डिपोलॉइड. ओके डिपोलॉइड आणि सोबतच काहीतरी की पॉलीपोलाइड म्हणजेच काय बेसिकली डायपोलॉइड म्हणजे टू कॉपी ऑफ वन जीन प्रेझेंट. ओके टू कॉपी ऑफ वन जीन प्रेझेंट किंवा मोर दॅन टू कॉपीज ऑफ द सिंगल क्रोमोझोम. ओके मोर दॅन टू कॉपीज ऑफ द सिंगल क्रोमोझोम. ठीक आहे. सो हे झालं बेसिकली काहीतरी की तिकडं क्लासिफिकेशन ऑफ काहीतरी की हेट्रोपोलाइड्स म्हणजे एकापेक्षा काहीतरी की जास्त जीन्स असणं किंवा काहीतरी तिकडं क्रोमोझोम जे असतील त्यांचे काहीतरी की नंबर जे असतात ते कसे असतात अनइवन असतात. त्याच्यामधलं काहीतरी की बेसिकली आपण हे क्लासिफिकेशन बघितलं. नंतर इकडं बघूया थोडेसे काहीतरी की इम्पॉर्टंट असणारे पॉईंट्स त्याच्या संदर्भातले. ओके त्याच्या संदर्भातले काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ना ते इथं काहीतरी की बघूया. ओके फर्स्ट ऑफ ऑल इथं पाहायला मिळतं आपल्याला पोलाइड लेवल इन सीड्स. ओके पोलाइड लेवल्स इन द सीड्स पहिला पॉईंट इथं आपल्याला पाहायला मिळतो. ओके सो इथं जर पहिल्यांदा आपण बघितलं एम्ब्रोमध्ये. ओके एम्ब्रोमध्ये म्हणजे इथं काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते 2n म्हणजे पोलाइडची काहीतरी की जी लेवल असते एम्ब्रोमध्ये इथे साधारणतः आपल्याला काहीतरी की 2n पाहायला मिळते. ओके किती? 2n. त्याच्यानंतर काहीतरी की एंडोस्पर्म असेल इथं साधारणतः 3n पाहायला मिळते. त्याच्यानंतर टेस्टामध्ये अगेन 2n आणि अगेन ॲल्युरॉनमध्ये काहीतरी की साधारणतः 2n. अशा प्रकारे पोलाइडची काहीतरी की जी लेवल आहे सीड्समध्ये इथं आपल्याला पाहायला मिळते. ओके एम्ब्रोमध्ये 2n, एंडोस्पर्ममध्ये 3n, टेस्टामध्ये 2n आणि ॲल्युरॉनमध्ये काहीतरी की 2n आपल्याला इथं पाहायला मिळते. ठीक आहे. दुसरा पॉईंट आहे इकडं ट्रिप्लॉइड्स. ओके ट्रिप्लॉइड्स आर यूजफुल फॉर सीडलेस फ्रूट्स. ओके सीडलेस फ्रूट्स फॉर एक्झाम्पल बनाना, शुगर केन अँड ॲपल. ओके बनाना, शुगर केन अँड ॲपल्स. ट्रिप्लॉइड्स जी काहीतरी की बेसिकली कशाची काहीतरी की तिकडं आपण बेसिकली म्हणू प्लांट ब्रीडिंगची काहीतरी की तिकडं ती प्रॅक्टिस आहे. ही साधारणतः काहीतरी की ज्यामध्ये काहीतरी की बेसिकली बिया नसतात अशा प्रकारची पिकं असतात ना
त्यांच्यामध्ये काय करते आपल्याला तिथं युजफुल असे काहीतरी की ठरते. बिया नसणारे काहीतरी जर फ्रुट्स आपण जर बघितले तर बनाना बघू शकतो आपण, केळी असते. केळीमध्ये आपल्याला काहीतरी की बिया ज्या असतात त्या काहीतरी की खाताना आपल्याला काहीतरी कुठेही दिसत नाहीत. किंवा शुगर केन बघितलं तर त्याच्यामध्ये पण आपल्याला तसंच प्रकारे काहीतरी की बघायला मिळतं. ओके, सो हे झालं काहीतरी की बेसिकली ट्रिप्लॉइड्स संदर्भात. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे पॉईंट, तो म्हणजे आर्टिफिशियल ॲलोपोलाइट्स. ओके, आर्टिफिशियल ॲलोपोलाइट्स याच्यामध्ये काहीतरी की आपण बघू शकतो ट्रिटिकेला असेल आणि रॅपोनो. ओके, रॅपोनो ब्रॅसिका असेल. हे इम्पॉर्टंट काहीतरी आपल्याला इकडे एक्झाम्पल पाहायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर आहे फोर्थ नंबरचा पॉईंट, तो म्हणजे ॲलोपोलाइट्स. ओके, ॲलोपोलोप्लाइट्स. इथं आपण बघू शकतो एक्झाम्पल त्याचे ॲलोपोलोप्लाइट्सचे. व्हीट असेल, कॉटन असेल, टोबॅको असेल आणि काहीतरी की ओट असेल. ओके, हे इम्पॉर्टंट काहीतरी की एक्झाम्पल आपल्याला त्याचं पाहायला मिळतात ॲलोपोलाइट्सचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डोमेस्टिकेशन. फिफ्थ नंबरचा काहीतरी की पॉईंट इथे प्लांट ब्रीडिंगमध्ये, तो म्हणजे डोमेस्टिकेशन. डोमेस्टिकेशन इज नथिंग बट अ प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग wild species. Okay, wild species अंडर द ह्युमन मॅनेजमेंट. ओके, अंडर द ह्युमन मॅनेजमेंट. वरती ज्या काहीतरी की सगळ्या प्रॅक्टिसेस आपण ज्या बघितलेल्या आहेत ना, त्या डोमेस्टिकेशन ऑफ काहीतरी की प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये काय केलं जातं, काहीतरी की वाईल्ड स्पीसीज असतात प्लांटच्या, तर तिथं काय केल्या जातात, ह्युमन काहीतरी की मॅनेजमेंटच्या अंतर्गत आणल्या जातात. मग त्या कशा तर काहीतरी की ॲज अ प्लांट ब्रीडिंग करून. ठीक आहे. इट इज द फर्स्ट स्टेप्स इन जेनेटिक इम्प्रूव्हमेंट्स ऑफ द प्लांट्स स्पीसीज. ओके, ही बेसिकली कशी असते तिकडं पहिलीच काहीतरी की बेसिकली स्टेप्स असते. या स्टेपमध्ये काय केलं जातं बेसिकली प्लांटची काहीतरी की बेसिकली तिकडं जी किंवा काहीतरी की जेनेटिक काहीतरी की जी इम्प्रूव्हमेंट असते ना प्लांटची, ती काय केली जाते, घडवून आणली जाते. ओके, किंवा काहीतरी की घडवली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचा पॉईंट वॅव्हिलो. ओके, वॅव्हिलो propose the term primary center of the origin. ओके, प्रायमरी सेंटर ऑफ ओरिजिन. वॅव्हिलो नावाचे काहीतरी की बेसिकली ती जर्मन सायंटिस्ट होते ना, त्यांच्याद्वारे काहीतरी की फर्स्ट ऑफ तर काय केलं होतं, एक टर्म जी होती प्रायमरी सेंटर ऑफ ओरिजिन ती प्रपोज केलेली होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे जिनोम. ओके, जिनोम ही थोडीशी काहीतरी की इम्पॉर्टंट बनते कॉन्सेप्ट, आणि आपण ऑलरेडी काहीतरी की याच्या संदर्भात डिस्कस केलेलं होतं सुरुवातीलाच. ओके, की कोणी त्याचा काहीतरी की शोध लावला होता किंवा काहीतरी पहिल्यांदा कोणी ही जी टर्मिनॉलॉजी होते किंवा काहीतरी की जी फेज होते ना, ती काहीतरी की तिकडं कॉइन केली होती. ओके, तर जिनोम म्हणजे काय असतं, ऑल द क्रोमोझोम्स. ओके, ऑल द क्रोमोझोम्स ऑफ डिप्लॉइड पीसीज. ओके, डिप्लॉइड species that are distinct. Okay, that are distinct from each other with the reference of gene content and morphology. Okay, with the reference to gene content and morphology. ठीक आहे. जिनोम म्हणजे बेसिकली काय असतं की एंटर काहीतरी तिकडे बेसिकली क्रोमोझोम असेल ना, त्याच्यामधलं काहीतरी की डिप्लॉइडचे जे स्पीसीज असतील ज्या बेसिकली कशा असतात तिकडं काहीतरी की डिस्टिंक्ट असतात फ्रॉम द ईच अदर विथ द रेफरन्स ऑफ द जीन कंटेंट अँड द काहीतरी की मॉर्फॉलॉजी. यालाच काय म्हणलं आता, जिनोम. ओके, यालाच काय म्हणलं आता, जिनोम. त्याच्यानंतर 8 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे आयसोजेनिक काहीतरी की लाईन्स. ओके, आयसोजेनिक लाईन्स. सो दीज आर द टू लाईन्स. ओके, दीज आर द टू लाईन्स डिफरिंग फ्रॉम सिंगल लोकस. ओके, डिफरिंग काहीतरी की बेसिकली सिंगल लोकस. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचा पॉईंट आहे पॅर्थोनो किंवा काहीतरी की पॅर्थोनोकार्पी. ओके, पॅर्थोनोक्रॉपी. इट इज द एम्ब्रो ओरिजिनेट फ्रॉम द अनफर्टिलाइज्ड एग. ओके, इट इज द एम्ब्रो ओरिजिनेट फ्रॉम द अनफर्टिलाइज्ड एग. एम्ब्रो म्हणजे काहीतरी की बेसिकली जो भ्रूण असतो, आणि हा भ्रूण जो असतो तो कधी बनत असतो बेसिकली ज्या वेळेला एग असतं ते काहीतरी तिकडं एगला काहीतरी तिकडं स्पर्म सेल्स असतात ना, ते ज्यावेळेला काहीतरी की एकत्र येतात किंवा काहीतरी की त्यांचं ज्या ठिकाणी तिकडं कनेक्शन होतं. आता तिकडं स्पर्म सेल आणि एग सेल्स एकत्र येतात ना, त्याच्यानंतर बेसिकली काहीतरी तिकडं एम्ब्रो किंवा काहीतरी की भ्रूण असतो ना, तो बनायला सुरुवात होत असते. मात्र अनफर्टाईल एगमध्येच काहीतरी की बेसिकली तिकडं
ज्यावेळेला एम्ब्रो काहीतरी तिकडे बनतो त्यालाच काय म्हटलं जातं बेसिकली पॅर्थेनोकार्पे. ओके, पॅर्थेनोकार्पे. ओके, त्याच्यानंतर पॅर्थेनोक्रॉपे, डेव्हलपमेंट ऑफ द फ्रूट्स विदाउट द फर्टिलायझेशन. ओके, विदाउट द फर्टिलायझेशन. मग याच्यामध्ये काहीतरी एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं बनाना. ओके, याच्यामध्ये एक्झाम्पल काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे बनाना. मग इथं काय असतं बेसिकली प्लांट्समध्येच किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू त्या क्रॉपमध्येच काहीतरी की बेसिकली ब्रीडिंग जी असते ती काहीतरी की ऑलरेडी झालेली असते आणि मग याच्यातून काहीतरी की डायरेक्टली सरळ जे पिकं असतात किंवा काहीतरी जे फ्रूट्स असतात ना ते बनतात. सो म्हणूनच पॅरेंथोक्रॉपीमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं किंवा ही जी काहीतरी की बेसिकली थेअरी आहे किंवा काहीतरी की बेसिकली ही जी ब्रीडिंग आहे ही आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते तर ती बनानामध्ये. बनाना म्हणजे काहीतरी की विदाउट काहीतरी की फर्टिलायझेशनचं काहीतरी की बेसिकली जे फ्रूट्स असतात ते बनत असतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तिकडे इन्फॉर्मेशन किंवा काहीतरी की पॉईंट 11 नंबरचा तो म्हणजे अपोमिक्सस. ओके, अपोमिक्सस, a type of asexual reproduction in which embryo develop and seed formation take place without the fertilization and with or without the meiosis. Okay, with or without the meiosis. सेम अगेन तेच वरती जे आपण काहीतरी इकडे बघितलं पॅर्थेनोक्रॉपी किंवा काहीतरी की पॅर्थेनोक्रॉपिक संदर्भात त्याच टाईपची काहीतरी की थोडीशी आपल्याला टाईप जे आहे ना ते कुठे पाहायला मिळते ॲपॉक्सोमिससमध्ये. ओके, ॲपोमिक्ससमध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं कोणत्याच टाईपचं काहीतरी की सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ना तिथं काहीतरी की होत नसतं. कशासाठी तर काहीतरी की तिकडे एम्ब्रो डेव्हलपमेंट किंवा काहीतरी की सीड फॉर्मेशनसाठी. ठीक आहे, यालाच काय म्हटलं होतं ॲपोमिक्सस. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे बायोसेक्शुअल फ्लॉवर. ओके, किंवा काहीतरी की बायसेक्शुअल फ्लॉवर, अँथर्स आणि काहीतरी की स्टिग्मा. आता अँथर आणि स्टिग्मा काय असतात बेसिकली सो दीज आर द सेक्सुअल जेनेटाइल्स इन द फ्लावर किंवा काहीतरी की बेसिकली जे फूल असतं ना त्याच्यामध्ये जे सेक्शुअल काहीतरी की आपण त्याला म्हणतो तिकडं जेनेटाइल्स असतात ते फ्लावरमध्ये पाहायला मिळतात. अँथर्स आणि काहीतरी की बेसिकली स्टिग्माच्या काहीतरी की नावाने. जसं आपण काहीतरी तिकडं प्राण्यांच्या मध्ये बघतो मग तिकडं काहीतरी की व्हेजान असेल आणि काहीतरी इकडं पेनिस असेल तसं तिथं काहीतरी की बेसिकली फ्लावरमध्ये हे दोन इम्पॉर्टंट काहीतरी की पार्ट पाहायला मिळतात. ओके, सो बायसेक्शुअल फ्लावर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो अँथर्स आणि स्टिग्मा ऑकर इन द सेम फ्लावर. ओके, इन द सेम फ्लावर. आता पुढे जाऊन काहीतरी आपल्याला बघायचंच आहे ज्यावेळेला काहीतरी की ब्रीडिंग होत असते प्लांटच्या ब्रीडिंगमध्ये तो प्लांटमध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की काही अशा टाईपचे काहीतरी की फुलं असतात त्याच्यामध्ये नर आणि माझी काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू तिथं जे जेनेटाइल्स असतात ते एकाच ठिकाणी असतात किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं जे पॉलिनेशन असतं किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ब्रीडिंग एकाच ठिकाणी किंवा काहीतरी की प्लांटची ब्रीडिंग करणारे जे दोन्ही पण जेनेटाइल्स असतात ते एकाच फुलामध्ये काहीतरी की प्रेझेंट असतात. आणि काही फुलामध्ये फक्त स्टिग्मा किंवा फक्त अँथर पाहायला मिळतो आणि नंतर पॉलिनेशनद्वारे तिथं काय होतं असतं तिकडं फर्टिलायझेशन काहीतरी की घडवून आणलं जातं किंवा काय म्हणू आपण ब्रीडिंग जी असते ना ती घडवून आणली जाते. मात्र इथे कशामध्ये बायसेक्शुअल फ्लावरमध्ये याची काहीतरी आवश्यकता नसते कारण का दोन्हीही अँथर आणि स्टिग्मा काहीतरी की एकाच ठिकाणी अवेलेबल असतो त्याच्यामुळे. ठीक आहे, यांना बायसेक्शुअल काहीतरी की फ्लॉवर म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे इनब्रीड progeny ऑफ सिंगल क्रॉस फर्टिलाइज हेट्रोजिशियस इंडिव्हिज्युअल. ओके, हेट्रोजिशियस इंडिव्हिज्युअल. इनब्रीड म्हणजे बेसिकली काय असतं की अशा टाईपचे काहीतरी की बेसिकली प्लांट्स किंवा काहीतरी की फ्लॉवर्स असतात त्याच्यामध्ये काय असतं प्रॉगेनी ऑफ ए सिंगल क्रॉस फर्टिलायझर हेट्रोगायझिस. ओके, हेट्रोगायझिस इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, पुढे बघूया झेनिया. ओके, झेनिया नेक्स्ट पॉइंट आहे झेनिया. इफेक्ट ऑफ पॉलन ऑन एंडोस्पर्म एक्सप्रेशन. ओके, ऑन एंडोस्पर्म एक्सप्रेशन. पॉलिनेशनचंच काहीतरी की बेसिकली डिफरंट काहीतरी काही इफेक्ट असतात त्याच्यामध्येच एक इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो तो आहे इकडं झेनिया. ओके, झेनिया याच्यामध्ये काय होत असतं बेसिकली किंवा काहीतरी की कशामध्ये झेनियामध्ये इफेक्ट ऑफ पॉलिन ऑन एंडोस्पर्म एक्सप्रेशन. ओके, एंडोस्पर्म एक्सप्रेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मेटाक्झिनिया
इफेक्ट ऑफ पॉलन ऑन सीड कोट कलर. ओके, इफेक्ट ऑन पॉलन ऑन सीड कोट कलर. सीड कोट कलर म्हणजे काहीतरी की बेसिकली जे हे असतात बिया जे असतात ना त्यांच्यावरचा काहीतरी की बेसिकली जो कलर असतो ना तो काहीतरी डिफरंट असतो. सो हा बेसिकली कशामुळे असू शकतो म्हणजे काहीतरी याचा मेटाझिनियामध्ये. कारण का पॉलिन जे असतं त्याच्यावरती काहीतरी इफेक्ट झाला गेलेला असतो आणि त्याचा फर्दर इफेक्ट जो असतो तो कशावरती होतो सीडचा काहीतरी जो कोट असतो त्याच्या कलरच्या संदर्भात. ओके, नेक्स्ट आहे ए लाईन. ओके, ए लाईन, बी लाईन आणि काहीतरी की आर लाईन. ए लाईन म्हणजे काहीतरी की मेल स्टेराईल लाईन. ओके, बी म्हणजे मेंटियर. ओके, मेंटियर लाईन आणि आर लाईन म्हणजे काहीतरी की बेसिकली रिस्टोरर काहीतरी की लाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्लोन. ओके, क्लोन प्लांट ब्रीडिंगमध्ये काहीतरी की अगेन एक इम्पॉर्टंट अशी असणारी काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू तिकडं इन्फॉर्मेशन आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू पॉईंट आहे. ओके, क्लोन. सो progeny of a single plants obtained by asexual production. Okay, obtained by asexual production. एकाच काहीतरी की प्लांट पासून काहीतरी की आपण त्याला म्हणू डिफरंट काहीतरी की दोन टाईपचे काहीतरी की त्याला म्हणू आपण तिकडं हे किंवा काहीतरी की एकाच प्लांट पासून काहीतरी की दुसरा जो ब्रीड असतो तो काहीतरी की बनवला जातो. कसा तर काहीतरी की ॲज अ असेक्शुअल. ओके, कसा तर काहीतरी की ॲज अ असेक्शुअल. त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली क्लोन. ओके, त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली क्लोन. आता युजली काहीतरी की बेसिकली आपण बघतो एका प्लांटपासून दुसरा जो प्लांट असेल तो बनताना सेक्शुअल जी काहीतरी की ॲक्टिव्हिटी असेल ती कॅरीड आउट केल्या जाते. मग त्याच्यामध्ये अँथ्रानी काहीतरी की स्टिग्मा असेल हे सेपरेट काहीतरी की झाडातून एकत्र बनवून तिथे एकत्र आणून काहीतरी की नवीन क्लोन बनवला जातो किंवा काहीतरी की बनतो. इथे मात्र तसं नसतं. ओके, इथं काय असतं असेक्शुअल काहीतरी की प्रोडक्शन करून काहीतरी इकडं किंवा प्रॅक्टिसेस काय करून ॲडॉप्ट करून नवीन क्लोन असतो तो काहीतरी की बनवला जातो किंवा काहीतरी की नवीन सिंगल प्लांट असतो तो काहीतरी की बनवला जातो. ठीक आहे, त्याला काय म्हणलं जातं क्लोन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पिलिओट्रॉफी. ओके, पिलिओट्रॉफी. सिंगल जीन affecting more than one character. Okay, more than one character or governing multiple traits. Okay, governing multiple traits. एकच काहीतरी की बेसिकली जो जीन असतो तो वेगवेगळे काहीतरी की कॅरेक्टर्स तो काय करत असतो तिकडे अफेक्ट करत असतो किंवा काहीतरी की आपल्याला तिथे मल्टिपल त्याचे काहीतरी की ट्राईट जे आहेत ते काहीतरी की पाहायला मिळतात. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली पिलिओट्रॉफी. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे टेस्ट क्रॉस आणि काहीतरी की ब्लॅक क्रॉस. ओके, टेस्ट क्रॉस म्हणजे काहीतरी की F1. ओके, XX होमोगायनस रिसेसिव्ह पॅरेंट्स. ओके, पॅरेंट्स आणि काहीतरी की ब्लॅक क्रॉस असेल त्याच्यामध्ये F1X वन ऑफ द इट्स पॅरेंट्स. ओके, वन ऑफ द इट्स पॅरेंट्स. सो इट इज रिपीटेड क्रॉसिंग ऑफ हायब्रिड progeny back to one of its parents. ओके, back to one of its parents. एका ह्याच्यापासून काहीतरी की ज्यावेळेला दोन तिथं काहीतरी की डिफरंट वन बनवले जातात ना त्यावेळेला पॅरेंट्सच काहीतरी की बेसिकली तिकडे आपण त्याला म्हणू काही इम्पॉर्टंट असे काहीतरी तिकडे कॅरेक्टर्स असतात ना ते अगेन काहीतरी तिकडे रिपीटेड केले जातात. ओके, त्याच्यानंतर आहे पॉईंट्स नवीन किंवा पुढचा तो म्हणजे सेल्फ पॉलिनेशन किंवा काहीतरी की त्याला ॲटोगॅमी असं काहीतरी की म्हटलं जातं. ओके, सेल्फ पॉलिनेशन किंवा काहीतरी की मग ॲटोगॅमी. हे काय असतं बेसिकली when the pollen grains form and another falls. Okay, and another falls on a receptive stigma. Okay, and another form of receptive stigma of the same flower. The plants are highly homogeneous and cell pollinated crops showing less than 5% of the cross pollination. Okay, 5% of the cross pollination. सेल्फ पॉलिनेशन किंवा काहीतरी की ॲटोगॅमी काय असते की आपण मगाशीच बघितलं त्यांना काहीतरी की ॲज अ बायसेक्शुअल काहीतरी की प्लांट्स म्हणलं जातं. हा बेसिकली काहीतरी इकडं स्टिग्मा असेल. ओके, कधीतरी तुम्ही बघितलं असेल ते फुल असतं त्या फुलाच्या मधल्या याच्यामध्ये असा एक हे असतो उभार असतो आणि या उभारामधूनच काहीतरी की पुढे एक देठ आलेला फुडाला असतो आणि इथे असं केशपुंज असतो. केशपुंज म्हणजे काहीतरी की पुढच्या साईडला छोटे काहीतरी असे जे त्याला आपण म्हणू थ्रेड लाईक काहीतरी की स्ट्रक्चर किंवा काहीतरी की दोऱ्यासारखं स्ट्रक्चर पुढायला असतं आणि त्याच्या इथे टोकावरती असे ब्लॅक कलरचे काहीतरी की बेसिकली डॉट असतात. ओके, ब्लॅक
कलरचे काहीतरी डॉट असतात. आता हे बेसिकली काय असतात, सीड्स असतात. आणि ह्या सीड्स ज्या वेळेला फॉल होतात त्याला पुन्हा हे तर काहीतरी बेसिकली स्टिग्मामध्ये स्टिग्मा असतं आणि हे अँथर असतं. इथून जे बी असतात ते इथं पडतात आणि त्याच्यावर नंतर काहीतरी काय म्हणू आपण त्याला ब्रीडिंग किंवा काहीतरी पॉलिनेशन जे असतं ते घडून येतं. मग नवीन काहीतरी इकडे प्लांट्स किंवा काहीतरी फ्रुट्स असतात ते बनतात. त्याच काहीतरी बेसिकली फ्लावरमध्ये किंवा काहीतरी त्याच तिकडे प्लांट्स, यालाच काय म्हणलं तर सेल्फ पॉलिनेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स आर राईस, व्हीट, त्याच्यानंतर बकव्हीट असेल, ओट असेल, कोडो मिलेट असेल, रागी असेल, जूट, सनहेम, ग्राउंडनट असेल तो देखील काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतो ॲज अ सेल्फ पॉलिनेटेड आहे. ओके. त्याच्यानंतर सीसम असेल, सोयाबीन, उडीद, मूग, ग्राम, पी, पोटॅटो, काउपी, राजमा, ब्रिंजल, चिली असेल, ब्रिंजल जे असेल ना ते देखील काहीतरी आपल्याला ॲज अ सेल्फ पॉलिनेटेड काहीतरी क्रॉप पाहायला मिळतात. इवन टोमॅटो झालं, ओकारा झालं, लाईम, त्याच्यानंतर काहीतरी तिकडं गुवा आणि काहीतरी पीच असेल, पेरू म्हणतो आपण त्याला, गुवा आणि सोबतच काहीतरी पीच, पेरू, हे देखील काहीतरी ॲज अ सेल्फ पॉलिनेटेड किंवा काहीतरी ॲटोमॅटिक प्लांट्स आहेत किंवा काहीतरी ॲज अ बायसेक्शुअल काहीतरी रिप्रोडक्शन करणारे ते प्लांट्स आहेत. ज्या ठिकाणी काहीतरी पॉलिनेशन जास्त ते घडून काहीतरी तिकडं येत नाही. पॉलिनेशन जास्त ते काहीतरी इंटरनल काहीतरी फ्लावरमध्येच तिथल्या तिथेच घडत असतं आणि नवीन काहीतरी तिकडं जो गॅमेट्स असेल किंवा काहीतरी तिकडं नवीन फ्लावर असेल किंवा काहीतरी नवीन फ्रूट जे असेल ना ते बनत असतं विदिन काहीतरी त्याच काहीतरी प्लांट्समध्ये. ओके. सेकंड टाईप जे आहे ते म्हणजे काहीतरी घ्यायचं क्रॉस पॉलिनेशन किंवा याला ॲलोगॅमी असं म्हणतात. ओके. यालाच काय म्हणतात ॲज अ ॲलोगॅमी. सो आता आपण तिथं बघितलं कशामध्ये सेल्फ पॉलिनेशनमध्ये त्याला काय म्हणतात ॲज अ ॲटोगॅमी. सो इथं क्रॉस पॉलिनेशनलाच काय म्हणलं ॲज अ ॲलोगॅमी. सो ह्याच्यामध्ये काय असतं, पोलेन ग्रेन फ्रॉम फ्लावर ऑफ वन प्लांट्स. ओके. ऑफ वन प्लांट्स ट्रान्सफर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा. ओके. रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ फ्लावर ऑफ अनदर प्लांट्स. ओके. फ्लावर ऑफ अनदर प्लांट्स अँड प्लांट्स आर हायली हेट्रोजिनेसिस. ओके. प्लांट्स आर हायली हेट्रोजिनेसिस. याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनमध्ये काय होत असतं, पहिले आपण पकडू इथे काहीतरी एक फ्लावर आहे. ओके. सो ते ह्या ठिकाणी काहीतरी आयदर स्टिग्मा, ओके, आयदर स्टिग्मा किंवा काहीतरी अंतर असू शकतो आणि तेच काहीतरी ह्या ठिकाणी दुसरं काहीतरी त्याच ह्याचं काहीतरी बेसिकली आपल्याकडं प्लांट आहे, सेम प्लांट आहे. ओके. सो इथं पण सेम तेच असतं, एक तर स्टिग्मा किंवा काहीतरी अंतर असतो. सो आपण असं पकडू इथं स्टिग्मा आहे आणि इथं काहीतरी त्याचं अंतर आहे. ओके. अंतर आहे. सो इथं तर काहीतरी बेसिकली पॉलिनेटेडचे काहीतरी एजंट असतात. एजंट म्हणजे काहीतरी जे पॉलिनेशन जे असतात ते घडवून आणतात. मग याच्यामध्ये कोण असेल, फुलपाखरू असतील, भुंगे असतील, मधमाशा असतील आणि इवन काहीतरी अदर जे इन्सेक्ट असतात ना ते. आता आपण पकडू एखादी हनीबी आहे ती इथं या ठिकाणी काहीतरी बेसिकली आपण त्याला म्हणू ए जे अंतर होतं इथून काहीतरी तिने काय केलं, काही आपण म्हणून तिकडे बेसिकली ज्या सीड्स होत्या त्या काहीतरी कॅरीड केल्या आणि नंतर ती काहीतरी इथं आली या स्टिग्मावरती. आता इथं ज्या वेळेला काहीतरी तिकडं ती जो मध असतो किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून शुगर जे असते ना ती ज्या वेळेला तिथं काहीतरी सक करायला काहीतरी थांबते त्यावेळेला तिच्या पायाशी किंवा काहीतरी तिच्या बॉडीशी काहीतरी अटॅच झालेले जे सीड्स असतात या अंतरचे त्या स्टिग्मावरती काय होतात, रिसीव्ह होतात. ओके. ते स्टिग्मावरती काहीतरी रिसीव्ह होतात आणि याच्यातून मग काहीतरी ब्रीडिंग जे असते ती काहीतरी कंप्लीट होते. ओके. कारण इथल्या ज्या बिया असतात त्या काहीतरी इथं मिळालेल्या असतात आणि नंतर मग इथं ब्रीडिंग किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून तिकडं एम्ब्रोज असतो तो नवीन असतो तो काहीतरी बनतो आणि फर्दर नवीन काहीतरी फ्लावर किंवा काहीतरी जे फ्रूट्स असतात ते बनतात. सो यालाच काय म्हणलं जातं बेसिकली क्रॉस पॉलिनेशन किंवा काहीतरी ॲज अ ॲलोगॅमी. ओके. यालाच काय म्हणलं जातं ॲज अ क्रॉस पॉलिनेशन किंवा काहीतरी ॲज अ ॲलोगॅमी. आणि याच्या संदर्भात जर आपण इकडे बघितलं, प्लांट्स आर हायली हेट्रोजिनेसिस. ओके. प्लांट्स आर हायली हेट्रोजिनेसिस. हेट्रोजिनेसिस म्हणजे काहीतरी की इतर टाईपचे काहीतरी बेसिकली वॉट एव्हर जे काहीतरी तिकडं हे असतात काय म्हणून आपण तिकडे त्याला पॉलिन्स असतात त्यांना ते काय करतात, ॲक्सेप्ट करत नाहीत.
ओके. इतर काहीतरी की बेसिकली जे हे असतात ना सीड्स असतात किंवा जे पॉलन असतात दुसऱ्या काहीतरी की आपण त्याला म्हणू प्लांट्स असेल किंवा क्रॉप्सचा ते अशा टाईपचे जे काहीतरी की बेसिकली फ्लावर किंवा काहीतरी जे क्रॉप्स असतात जे क्रॉस पॉलिनेशन घडवतात तर ते ॲक्सेप्ट करत नसतात. ठीक आहे. एक्झाम्पल जर आपण याच्यामध्ये बघितलं तर इथं आपण बघू शकतो मेज असेल, मका, पर्ल मिलेट असेल, तूर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. ब्लॅक काहीतरी की मस्टर्ड असेल, रिपसीड असेल, कास्टर, नायजर. ओके. त्याच्यानंतर सनफ्लावर असेल, शुगर केन असेल. शुगर केन इज ऑल्सो क्रॉस पॉलिनेटेड. ओके, क्रॉस पॉलिनेटेड. त्याच्यानंतर काहीतरी की शुगर बीट असेल, ल्युकर्न असेल, बनन असेल, गार्लिक. ओके. कोल क्रॉप्स असेल, रूट क्रॉप्स असेल आणि ॲपल असेल. दीज आर दी क्रॉस पॉलिनेटेड किंवा काहीतरी की ॲलोकामी प्लांटचे क्रॉपचे इम्पॉर्टंट असे काहीतरी की एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर अदर क्रॉस पॉलिनेशन क्रॉप्समध्ये इथं आपण बघू शकतो सॅपफ्लावर असेल किंवा काहीतरी की पिजन बी असेल. हे देखील काहीतरी की आपल्याला क्रॉस पॉलिनेशनचे काहीतरी की एक्झाम्पल पाहायला मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे इकडं काहीतरी की मेथड ऑफ पॉलिनेशन. ओके, मेथड ऑफ पॉलिनेशन. सो पॉलिनेशनचंच काहीतरी की आपल्याला डिफरंट काहीतरी की मेथड इथं पाहायला मिळतात. ओके. विदिन काहीतरी की सेल्फ पॉलिनेशन असेल किंवा इथं काहीतरी घ्यायचं क्रॉस पॉलिनेशन असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. विदिन काहीतरीकडे क्रॉस पॉलिनेशन किंवा काहीतरी की सेल्फ पॉलिनेशनमध्ये. सो इथं जर आपण बघितलं सेल्फ काहीतरी की पॉलिनेशनमध्ये सो इथं आपण बघू शकतो मास पॉलिनेशन येतं किंवा काहीतरी की मास सिलेक्शन येतं. त्याच्यानंतर प्युअर लाईन सिलेक्शन मेथड येते. पॅडेग्री मेथड येते. त्याच्यानंतर काहीतरी की सिंगल सीड डिसेंट मेथड असेल. त्याच्यानंतर काहीतरी की बॅक क्रॉस मेथड असेल आणि काहीतरी की बल्क मेथड असेल. या सगळ्या मेथड आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात सेल्फ पॉलिनेशनमध्ये. आणि इथे क्रॉस पॉलिनेशनमध्ये बघितलं तर काहीतरी की अगेन सेम मास सिलेक्शन असेल, प्रॉगेनी सिलेक्शन असेल, रिकरंट काहीतरी की सिलेक्शन असेल, हायब्रिड व्हरायटी असेल आणि काहीतरी की सिंथेटिक व्हरायटी असेल. हे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात ॲज अ क्रॉस पॉलिनेशनमध्ये. ओके, क्रॉस पॉलिनेशनमध्ये. ठीक आहे. सो एक करून काहीतरी थोडंसं बघूया आपण एक्झॅक्टली हे काय असतात किंवा काय नाही ते. सो पहिल्यांदा आपण काहीतरीकडे बघू शकतो मेथड ऑफ सेल्फ पॉलिनेशनमध्ये ॲटोगॅमीमध्ये. ओके, मेथड ऑफ सेल्फ पॉलिनेशनमध्ये किंवा काहीतरी की त्याला आपण म्हणतो ॲज अ ॲटोगॅमी. आणि याच्यातलं काहीतरी की पहिला मेथड जो आपण इथं बघितलं होतं आत्ताच त्याला काय म्हटलं होतं ॲज अ मास सिलेक्शन. ओके, त्यालाच काय म्हटलं होतं ॲज अ मास सिलेक्शन. सो इथं आपल्याला काय पाहायला मिळतं ऑलवेज बेस्ड ऑन द फेनोटाईप. ओके, ऑलवेज बेस्ड ऑन द फेनोटाईप. सो फेनोटाईप काय असतं ते काहीतरी की आपण मगाशीच बघितलेलं होतं. याच्यामध्ये काय होतं इंडिव्हिज्युअल प्लांट्स आर सिलेक्टेड. ओके, इंडिव्हिज्युअल प्लांट्स आर सिलेक्टेड अँड नेक्स्ट जनरेशन कंटिन्यूड फ्रॉम सीड्स ऑफ द सिलेक्टेड प्लांट्स. ओके, सीड्स आर द सिलेक्टेड प्लांट्स rubbing or the uprooting of undesirable plants and harvested of remaining plants in the mass. Okay, harvested remaining plants in the mass. याच्यामध्ये काय केलं आता बेसिकली की एकच टाईपचा काय जर की बेसिकली जो प्लांट्स असेल इंडिव्हिज्युअल प्लांट म्हणतो तो सिलेक्ट केला जातो आणि नेक्स्ट जनरेशनसाठी काहीतरी की त्याचं जे हे असेल काय म्हणू आपण त्याला रेझिंग किंवा काहीतरी की त्याला वाढवणं तिकडं सुरू केलं जातं. ओके, कशापासून काहीतरी की बेसिकली सीड्सपासून. ओके, सीड्सपासून. आणि याच्यासोबत अदर जे काहीतरी तिकडे आपण म्हणू तिकडे असणारे जे पिकं असतील किंवा काहीतरी तिकडे जे हे असतील ब्रीड्स असतील किंवा इतर प्लांट्स असतात ते काय केले जातात अपरूटेड केले जातात किंवा काहीतरी की त्यांना काढून टाकलात. ओके, त्यांना काढून टाकलात आणि त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन जे असणार ते घडवून आणलं जातं किंवा काहीतरी की ॲटोगॅमी जे असते ते काहीतरी घडवून आणली जाते. ठीक आहे. यालाच काय म्हणतात त्याचं मास सिलेक्शन. ओके, यालाच काय म्हणतात त्याचं मास सिलेक्शन. आपण बघू तिकडं गहू असेल किंवा काहीतरी की मग आपण बघितलं होतं राईस असेल त्यांचं ॲट अ टाईम काहीतरी की मोठ्या प्रमाणात तिकडं प्लांटेशन केलं जातं. एकच काहीतरी की बेसिकली तो क्रॉप असतो एकाच फील्डमध्ये काहीतरी की त्याला तिकडं उगवलं जातं. इतर असणारे काहीतरी तिकडं म्हणून त्याला बियाणं असेल किंवा काहीतरी की प्लांट्स असतात त्यांना काढून टाकलं जातं. यालाच काय म्हटलं त्याचं मास सिलेक्शन जो कशामध्ये येतो सेल्फ काहीतरी की पॉलिनेशनमध्ये. ठीक आहे. सेकंड आहे प्युअर लाईन सिलेक्शन मेथड. ओके, हा आहे सेकंड. त्याला काय म्हटलं जातं ॲज अ प्युअर लाईन सिलेक्शन मेथड. हे काय असतं बेसिकली द कन्सेप्ट ऑफ प्युअर लाईन वॉज गिवन बाय द जॉन्सन. ओके,
सुरुवातीस काहीतरी की स्लाईडमध्ये आपण काहीतरी की संदर्भातली इन्फॉर्मेशन जी होते ना ते डिस्कस केलेली होती. ओके, सुरुवातीलाच. सो प्युअर लाईन सिलेक्शन मेथड ही जी काहीतरी की कन्सेप्ट होती की सर्वप्रथम काहीतरी की जॉन्सन नावाचे जे काहीतरी की तिकडं सायंटिस्ट होते त्यांच्याद्वारे काहीतरी की सर्वप्रथम देण्यात आलेली होते. काय असतं हे बेसिकली? प्युअर लाईन इज द progeny ऑफ सिंगल होमोजायगस सोबतच काहीतरी की सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स. ओके, सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स इथं काहीतरी की ॲज अ फर्स्ट ऑफ ऑल सिंगल काहीतरी की होमोजायगस बेसिकली काय असतात, क्रॉप्स असतात आणि सोबतच काहीतरी काय ॲज अ सेल्फ पॉलिनेटेड काहीतरी क्रॉप्स याच्यामध्ये सिलेक्ट केलेले असतात. लार्ज नंबर ऑफ प्लांट्स आर सिलेक्टेड फ्रॉम सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स अँड टेस्टेड or evaluated separately, and the base progeny plants released as the pure line varieties, and all plants of the pure line variety are homozygous due to the some genotypes. Okay, due to the genotypes. त्याच्यामध्ये काय केलं आता सर्वप्रथम नर्सरीचं एक्झाम्पल आपण काहीतरी की घेऊ शकतो. एका ठिकाणी असे काहीतरी की बरेचसे डिफरंट व्हरायटीज असतात ना, ते एकत्र काहीतरी की ठेवले जातात, त्यांना तिथं रेज केलं जातं. ओके, वाढवलं जातं आणि वाढवल्यानंतर काय केलं जातं त्याच्यातून काहीतरी की एक जी काहीतरी की महत्त्वाची असते किंवा काहीतरी की आपण असे म्हणू परफेक्ट अशी काहीतरी तिकडं जी प्रॉगिनी असते ना तिला काय केलं जातं, सेपरेट केलं जातं आणि तिलाच काहीतरी इकडं मोठ्या प्रमाणात वाढवलं जातं. ओके,
थर्ड नंबर आहे ते म्हणजे काहीतरी की पेडिग्री मेथड. ओके, सो दिस इज द थर्ड टाईप ऑफ द मेथड ऑफ सेल्फ पॉलिनेशन. ओके, पेडिग्री मेथड. त्याच्यामध्ये काय केलं आता इंडिव्हिज्युअल प्लांट्स. ओके, इंडिव्हिज्युअल प्लांट्स आर सिलेक्टेड फ्रॉम दी F2 generation and the subsequent generation and their progeny are tested, and during the entire operation a record of all parents offspring relation is the kept. नवीन बनलेले काहीतरी की बेसिकली F2 जनरेशनचे काहीतरी की प्लांट्स असतील आणि त्याच्या अगोदरचे काहीतरी जे असणारे प्लांट्स असतात ना त्यांच्यातून त्यांचं काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू तिकडं ॲज अ काहीतरी तिकडं ब्रीडिंग तिथे काहीतरी घडवून आणली आहे आणि त्याच्यातून काहीतरी की बनलेले जे हे असतात काय म्हणून आपण त्याला नवीन प्लांट्स किंवा काहीतरी की ऑफस्प्रिंग असतात ना यांच्यावरती काहीतरी ऑब्झर्वेशन केलं जातं आणि पॅरेंट्स सेलपासून किंवा काहीतरी की पॅरेंट्स प्लांट्सपासून कशा प्रकारे डिफरन्स आहेत ना ते थोडंसं इथं पाहिलं जातं. यालाच का म्हणलं जातं ॲज अ पेडिग्री मेथड. ओके, मोस्ट कॉमनली यूज्ड मेथड फॉर सिलेक्शन फ्रॉम सेग्रिगेशन जनरेशन ऑफ crosses in self-pollinated crops. Okay, self-pollinated crops useful in selection of a new superior recombined type, then suitable for improving specific traits. Plants height असेल, disease असेल, रेजिस्टन्सी असेल आणि काहीतरी की मॅच्युरिटी टाईम असेल. ओके, इथे बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणू ॲज अ काहीतरी की जे हे आवश्यक असणारे काहीतरी की इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये ट्राईट्स असतील ना ते काहीतरी की ॲड करता येतात कशामध्ये पेडिग्री काहीतरी की मेथडमध्ये. म्हणजे कशा प्रकारचे काहीतरी की उंची असेल, कशा प्रकारे काहीतरी तिकडे त्याची हाईट असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू पर्टिक्युलर डिझीजला कशी रेजिस्टन्सी असेल आणि मॅच्युरिटी काहीतरी की टाईम काय असेल काय नाही हे सगळं त्याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली आपण ॲड करू शकतो कशामध्ये पेडिग्री काहीतरी की मेथडमध्ये. ओके, पुढे सिंगल सीड डिसेंट मेथड. ओके, सिंगल सीड डिसेंट मेथड चौथी असणारी काहीतरी की टाईप आहे बेसिकली सेल्फ काहीतरी की पॉलिनेशन मेथडमधली. म्हणजे काय सिंगल सीड डिसेंट मेथड. ओके, सो फर्स्ट अप्लाइड इन अ ओट 1965 बाय J.E. Griffiths. ओके, J.E. Griffiths. सर्वप्रथम काहीतरी की बेसिकली ही जी मेथड होती ती साधारणतः काहीतरी की 1965ला J.E. Griffiths यांनी काहीतरी तिकडे ॲज अ ओटचं काहीतरी की बेसिकली जी बियाणं होतं त्याच्यावरती वापरलेली होती. ठीक आहे, इट कंटिन्यू फ्रॉम F2 त्याच्यासोबतच काहीतरी की F5 and F6 जनरेशन in which superior single plants are finally selected and harvested and growing one seed from each plants. Okay, one seed from each plants. सिंगल काहीतरी की सीड डिसेंट मेथडमध्ये काय केलं आता की सगळ्यात काहीतरी की आपण त्याला म्हणू फाईन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू सगळ्यात उत्कृष्ट असणारं काहीतरी की जो वरण आहे किंवा काहीतरी की जी जात आहे त्या पिकाची त्याचे काहीतरी की बेसिकली एक काहीतरी की जिकडं सीड असेल त्या एका सीडपासून काहीतरी की एक प्लांट असतो ना तो उगवला जातो किंवा काहीतरी की त्याला तिकडं थ्राईव्ह केला जातं. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली सिंगल काहीतरी की सीड डिसेंट मेथड. ओके, यालाच काय म्हणलं जातं इकडं सिंगल सीड डिसेंट मेथड. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे फिफ्थ वन बॅक क्रॉस मेथड. ओके, फिफ्थ नंबरच्या इकडं बॅक क्रॉस काहीतरी की मेथड. ही काय आहे बेसिकली पहिल्यांदा काहीतरी की तिकडं F1 नावाची किंवा काहीतरी की पहिल्या याचे काहीतरी की तिकडं आपण म्हणून व्रणाचे काहीतरी की बेसिकली जो प्लांट आहे ना तो ॲज अ काहीतरी की पॅरेंट्स म्हणून तो काहीतरी की यूज केला जातो. ओके, कशामध्ये बॅक क्रॉस काहीतरी की मेथडमध्ये. ओके, त्याच्यानंतर इट यूज टू इम्प्रूव्ह 1 or 2 स्पेसिफिक डिफेक्ट्स ऑफ ए हाय इल्डिंग व्हरायटी. सुरुवातीला किंवा काहीतरी की पहिलाच जो तिथं काहीतरी की F1 जनरेशनचे जे प्लांट आहेत ना ते ॲज अ काहीतरी की पॅरेंट्स म्हणून ते घेतलेले असतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी की असणारे जे डिफेक्ट्स असतील ते काय केलं जातं तिकडं काढले जातात किंवा काहीतरी की त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट केली जाते. ओके, आणि नंतर ते काहीतरी की ॲज अ हाय इल्डिंग सीड्स म्हणून काहीतरी की वापरले जातात. ठीक आहे, कॉमनली यूज फॉर ट्रान्सफर ऑफ डिजीज रेजिस्टन्सी फ्रॉम वन व्हरायटी टू अनदर व्हरायटी. ओके, पहिली व्हरायटी जे असते काहीतरी की आपण इकडं बघितली ती घेतली जाते तिच्यावरती काहीतरी की जे डिझीजचे काहीतरी की इम्पॅक्ट कोणते झाले गेलेले असतात कोणते नाहीत त्यांचं ऑब्झर्वेशन केलं जातं किंवा काहीतरी की तिकडं ते स्टडी केला जातो आणि त्या डिफेक्ट जे असतात ते काहीतरी तिकडून काढले जातात आणि नंतर सेकंड काहीतरी की जी व्हरायटी आहे तिकडं
यूज केले जाते किंवा काहीतरी इकडं वापरली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर 5-6 नंबरचा आहे बल्क मेथड. ओके, बल्क मेथड. इथं काय केलं जातं बेसिकली, फर्स्ट ऑफ ऑल यूज बाय द निल्सन एहेल इन 1908. ओके, निल्सन एहेल नावाची जी व्यक्ती होते ना, त्यांनी काहीतरी की सर्वप्रथम पहिल्यांदा काहीतरी की जी बल्क मेथड होती सेल्फ पॉलिनेशनची काय केली होती, यूज केली होती. मग याच्यामध्ये काय असतं, F2 सेकंड जनरेशनचे जे असतात अँड सबसिक्वेंट जनरेशन आर हार्वेस्टेड इन bulk or mass to raise next generation. Okay, to raise next generation, and at the end single plant is selected and tested, same as a pedigree method. Okay, same as a pedigree method. पहिल्या जनरेशनचं आणि काहीतरी की नेक्स्ट जनरेशनचे जे काहीतरी की पिकं असतात ना किंवा प्लांट्स असतात ते एकाच ठिकाणी काय केले जातात, तिकडं रेज केले जातात किंवा काहीतरी की वाढवले जातात आणि त्याच्यातून सिंगल काहीतरी की प्लांट असेल तो काय केला जातो, तिकडे सिलेक्ट केला जातो आणि त्याला पुन्हा काहीतरी की टेस्टेड करून पुन्हा वाढवला जातो. ठीक आहे, ॲज अ काहीतरी की पेडिग्री मेथडमध्ये. अँड दिस मेथड यूज फॉर हँडलिंग सेग्रिगेटिंग जनरेशन. ओके, सेग्रिगेटिंग जनरेशन, पेडिग्री अँड द बल्क ॲज वेल ॲज द सिंगल सेड डिसेंट मेथड. ओके, सिंगल सेड डिसेंट मेथड. याच्यामध्येच बल्क मेथडमध्येच काहीतरी की डिफरंट इतर जे मेथड आहेत ना, तर तिथं काहीतरी की आपण इथं बघितलं बल्क आणि सोबतच काहीतरी तिकडं ॲज अ सिंगल काहीतरी की सीड डिसेंट मेथड असेल या यूज केल्या जातात आणि म्हणून काहीतरी की पेडिग्री टाईप. ओके, त्याच्यानंतर आहे मेथड ऑफ क्रॉस पॉलिनेशन. ओके, मेथड ऑफ क्रॉस पॉलिनेशन. आता इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं मेथड ऑफ काहीतरी तिकडे बेसिकली सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच ऑटोगमी. इथे आपल्याला बघायचं आहे काहीतरी की बेसिकली क्रॉस पॉलिनेशनमध्ये कोणत्या कोणत्या मेथड यूज केल्या जातात. सो फर्स्ट ऑफ ऑल आहे ती म्हणजे काहीतरी काय मास सिलेक्शन. ओके, मास सिलेक्शन. एकच टाईपचा काहीतरी की क्रॉप असेल तो एकाच ठिकाणी काहीतरी की मोठ्या प्रमाणात रेज केला जातो. इतर ज्या व्हरायटीज असतात त्यांना काहीतरी की काढून टाकलं जातं. यालाच काय म्हणलं त्याचं मास व्हरायटीज. ठीक आहे. दुसरी मेथड आहे प्रॉगेनी. ओके, दुसरी मेथड आहे ती म्हणजे प्रॉगेनी. फर्स्ट यूज बाय हॅपकिन्स इन 1908. ओके, 1908. 1908ला सर्वप्रथम काहीतरी की बेसिकली प्रॉगेनी सिलेक्शनची जी मेथड असेल ना ती हॉपकिन्स यांच्याद्वारे काय केली गेली होती, तिकडं अडॉप्ट केली गेली होती किंवा काहीतरी की यूज केली गेली होती. इट इज ऑल्सो नोन ॲज द ear to row method selection. Okay, it is also known as the ear to row method of selection. ओके, बेसिकली काहीतरी टाईपचं नाव जे आहे ते काहीतरी इकडे दिलं गेलेलं आहे. ओके, प्रोसेस एक्झॅक्टली काय असते. फर्स्ट ऑफ ऑल द सुपिरियर फिनटॉपिक सिलेक्शन ऑफ 50 to 100 plants and open pollination in between them, and then individual plants seed harvested. Okay, then individual plant seeds are harvested. इथं काय केलं जातं बेसिकली सर्वप्रथम सुपिरियर काहीतरी की बेसिकली फिनटॉच काय म्हणू आपण त्याला फिनटॉपिक काहीतरी की सिलेक्शन जास्त 50 to काहीतरी तिकडं 100 प्लांट्स ते तिकडं एकत्रित आणलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की ओपन पॉलिनेशन जे असते ती त्याच्यामध्ये काय केलं जाते घडवून आणली जाते आणि नंतर काहीतरी तिकडं इंडिव्हिज्युअल काहीतरी की जे प्लांट्स असतात ते काय केलं जातं तिकडं हार्वेस्टेड केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंगल रो ऑफ 10 to 15 plants from each selected plants grow and they elevated for desirable traits and the superior progeny are identified. Okay, superior progeny are identified. त्याच्यानंतर superior pontic plants are selected from the superior progeny and allowed to open pollinated. Okay, allowed to open pollinated. त्याच्यानंतर small progeny grow in a same in a two size from the selected plants and the process repeated. Okay, IS process ती असते ती काहीतरी पुढे तिकडं रिपीटेड केली जाते. ओके, सो हे झालं बेसिकली काहीतरी की प्रॉगेनी सिलेक्शन. ते थोडंसं काहीतरी की समजायला कठीण आहे, फक्त काहीतरी की तो एक्झाम्पल आहे प्रॉगेनी सिलेक्शन कशामध्ये तो एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी चालेल. ओके, क्रॉस पॉलिनेशनचंच काहीतरी की बेसिकली हा प्रकार आहे किंवा काहीतरी कायचं मेथड आहे, एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी ते इनफ होऊन जाईल.
ठीक आहे. पुढे इथं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की रिकरंट सिलेक्शन, 3rd नंबरचा. ओके, रिकरंट सिलेक्शन 3rd नंबरचे काहीतरी की मेथड क्रॉस पॉलिनेशनमध्ये. ओके, सो रिकरंट सिलेक्शन इज द मेथड इन विच डिझायरेबल scattered favorable genes are selected in different plants in each generation. ओके, in each generation डिफरंट काहीतरी की बेसिकली जे प्लांट्स आहेत ना त्यांच्यातून डिझायरेबल काहीतरी की जीन्स असतात ते एकत्र आणले जातात आणि त्याच्यातून काहीतरी की नेक्स्ट जनरेशनचं काहीतरी की तिकडे बेसिकली आपण म्हणू प्लांट्स आहे ना ते काहीतरी की घडवले जातात किंवा बनवले जातात. यालाच काय म्हटलं जातं, रिकरंट सिलेक्शन. ओके, यालाच काय म्हटलं जातं, ॲज अ रिकरंट सिलेक्शन. त्याच्यानंतर 4th नंबरचा आहे हायब्रिड व्हरायटीज. ओके, हायब्रिड व्हरायटीज. सो इट इज फर्स्ट commercially expand into the maize. ओके, एक्सप्लॉइटेड इंटू द मेज. सर्वप्रथम काहीतरी की मेज किंवा जो मका आहे ना त्याच्यासाठी काहीतरी आपण इकडे ते वापरलेलं होतं किंवा मक्यातून काहीतरी की बेसिकली नवीन जो बियाणं असेल ना ते काहीतरी की बनलं गेलेलं होतं. हायब्रिड ऑर F1 आर द सीड्स. ओके, आर द सीड्स ॲज वेल ॲज द progeny रिझल्टेड फ्रॉम द हायब्रिडायझेशन ऑफ द A मल्टिप्लाय बाय द बी. ओके, A मल्टिप्लाय द बी. बेसिकली काहीतरी तिकडं हायब्रिड किंवा काहीतरी की F1B काय असतो तर ओरिजिनल काहीतरी की पॅरेंट तिथं काय म्हणू आपण त्याला तिकडं प्लांट्स असेल त्याच्यातून काहीतरी की घडवलं गेलेला किंवा काहीतरी की बनलं गेलेला नवीन काहीतरी तिकडं वरण किंवा काहीतरी इकडं व्हरायटी असेल ती त्यालाच काय म्हटलं जातं, ॲज अ काहीतरी की हायब्रिड किंवा काहीतरी की F1 सीड्स. आणि हे कशातून घडवले जातात, फॉर हायब्रिडायझेशन. ओके, हे कशातून घडवले जातात तर ते म्हणजे काहीतरी घ्यायचं हायब्रिडायझेशनचं काहीतरी की प्रोसेसिंगमधून. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे अगेन थोडीशी काहीतरी की त्याच्यातच असणारी इन्फॉर्मेशन. ओके, सो याच्या संदर्भातलं काहीतरी की जो डेटा आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पुढे काहीतरी की कंटिन्यू करू. आता इथं थांबूया.